वारसा म्हणजे केवळ वास्तू किंवा संपत्ती नसते, तर काही वारसे असे असतात की काळजातून कधी कधी कागदावरही उतरते, आणि तीही शब्दांच्या माध्यमातून. आज आपण 2 पिढ्यांचा प्रवास इथे पाहणार आहोत, जिथे वडिलांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शब्दांचा एक ठसा उमटवला आणि दुसरीकडे त्यांच्या मुलांनी जगाचं क्षितिज कवेत घेतलं. नमस्कार, मी गायत्री श्रीरंग. माय समष्टीच्या यूट्यूब चॅनलवर विरासत या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. साहित्याच्या क्षेत्रात एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांच्या शब्दांनी संस्काराची पेरणी केली, मराठी मनावर अधिराज्य गाजवलं, असे लेखक, कवी, नाटककार, गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा प्रवास आपण पाहणार आहोत. 4.5 दशकांचा साहित्याचा अमूल्य ठेवा, सावरणे, दिलखुलास, लेखनाची आनंद यात्रा यासारख्या कार्यक्रमातून गेली 35 वर्ष ज्यांनी जगण्यातील आनंद शोधायला शिकवलं, तर निघालो घेऊन दत्ताची पालखी या भक्तिरसापासून ते चिंब भिजलेले यासारख्या तब्बल 2000 पेक्षा जास्त लालित्यपूर्ण गीतांना ज्यांनी शब्द दिले, ते म्हणजे प्रवीण दवणे सर. थरथराट, झपाटलेला, दे दणादण, आयडियाची कल्पना, मी सिंधुताई सपकाळ यासारख्या अनेक यशस्वी चित्रपटांना शब्दांचं लेणं ज्यांनी चढवलं, ते म्हणजे प्रवीण दवणे सर. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पुरस्काराचा जो मजकूर होता, मानपत्राचा, तो मजकूर लिहिण्याचा मान प्रवीण दवणे सरांना मिळालेला होता. शब्दांच्या आणि अनुभवांच्या प्रतिभेचा वारसा चालवणारा ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक प्रवीण दवणे यांचा मुलगा आदित्य दवणे. खरं तर साहित्य, शिक्षण, सामाजिक जाणीव यांचा सुरेख संगम असलेला आदित्य, ज्यांच्या हातात एका बाजूला मॅनेजमेंटची सूत्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला कवितेची लेखणी, ज्यांचा युद्धानंतर हा कविता संग्रह केवळ प्रकाशितच झाला नाही, तर त्याने वाचकांच्या मनावर राज्य करत थेट युवा साहित्य अकादमीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. शब्दांना केवळ कागदावरच न ठेवता ते स्टँड अप पोएट्रीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे, वृद्धाश्रमात नातवंडांच्या कविता यासारखा कविता संग्रह वाचून आजी आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे करणारे तरुण कवी, लेखक आणि व्याख्याते आदित्य दवणे. युट्यूबवर समग्र शिवचरित्र हिंदीतून मांडणारा आणि भारतभर भ्रमण करणारा असा हा आधुनिक काळातला तरुण कवी, जो आपल्या वडिलांचा साहित्यिक वारसा समर्थपणे पुढे नेतोय आणि तितक्याच ताकदीनं पेलतोय, असा हा उमदा कवी प्राध्यापक आदित्य दवणे, ज्यांना 7 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे आणि 51 व्याख्यानं त्यांनी महाराष्ट्रभर केलेली आहे. साहित्य, प्राध्यापकी, सामाजिक जाणीवेचं भान ठेवून शब्दांचा आनंद पेरणाऱ्या या वडील आणि मुलाच्या प्रवासाविषयी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. कसा आहे हा शब्दांचा वारसा, चला तर उलगडूयात. शब्द गृहीत धरत नाही, कधीही गृहीत धरू नका शब्दांना, कधीही गृहीत धरू नका शब्दांना. ते केव्हाही आहेतच, असतीलच म्हणून. अर्थाचे आकाश सावरत ते येत आहेत, येत गेलेत म्हणून गाफील राहू नका. त्यांनीच दिलेली राजवस्त्रे ते सहज काढून घेऊ शकतात, निशब्द, निस्पृहतेने. सतत जपावे, समजवावे, जोपासावे लागते त्यांना. त्यांच्या पायाशी बसून ते वाजवतात टाळी, तेव्हा झुकावे लागते त्यांच्या सेवेला. त्यांना भरवावा लागतो घास, आपल्या रक्ता मांसात ताण भुकेत अश्रू कालवून. त्यांच्या पुढे धरावी लागते अष्टप्रहर उंजळ. ते अवचित घेऊन येतात एक केशर दिवा. क्या बात. ते अवचित घेऊन येतात एक केशर दिवा नक्षत्राच्या प्रदेशातून.
ते अवचित घेऊन येतात एक केशर दिवा नक्षत्राच्या प्रदेशांतून. मग मग प्रकाशत राहतो काळोख, मागे पुढे आत बाहेर. क्या बात. अधोरेखित होते शून्यमय अस्तित्व. ते आहेत म्हणून आपण, ते आहेत म्हणून आपण, म्हणूनच जपावे आपण आपल्याला, म्हणूनच जपावे आपण आपल्याला. शब्द गृहीत धरत नाहीत कुणालाच, कुणालाच. क्या बात है, क्या. धन्यवाद. शब्दांचे जादूगार आणि प्रगल्भतेचे धनी आपल्याकडे ज्येष्ठ गीतकार, साहित्यिक, कवी प्रवीण दवणे सरांचं मनापासून स्वागत. नमस्कार. सर, उमेदीच्या काळामध्ये तुमची लेखणी कशी फुलत गेली? म्हणजे संघर्ष आणि तो सगळा जो प्रवास आहे तो कसा तुमचा फुलत गेला? अनेकदा संघर्ष म्हणून जो म्हटला जातो तो का म्हटला जातो मला कळत नाही. याचं कारण आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस माझे, तुम्ही ज्याला संघर्ष म्हणतात, ते होते. याचं कारण पोहणं यायला लागलं की पाण्याचं जे अप्रूप वाटतं त्यापेक्षा पण जेव्हा आपण पोहायला शिकत असतो तेव्हा ते अधिक असतं. क्या बात. आणि त्याच्यामुळे ती बेधुंदी मी खूप अनुभवली. गंमत म्हणजे शब्द हे एक माध्यम मला अभिव्यक्तीसाठी सापडलं आणि असं काहीतरी आपल्याला व्हायचंय कधी ठरवण्याचा प्रश्नच नव्हता. मी अनेकदा असं म्हणतो की अनेक जण अभिव्यक्तीचं माध्यम निवडतात, मी असं मात्र नम्रतेने म्हणतो कवितेने मला निवडला. आणि खरंच तसं आहे. याचं कारण शाळांचं देणं माझ्यावर पुष्कळ आहे. त्या काळात शाळा आणि विशेषतः भाषेचे शिक्षक खरंच आतून भिजलेले असतात आणि त्यामुळे त्या शब्दांचा आनंद घेत घेत शब्दांकडे वळलो. गंमत म्हणजे आता तुम्ही संघर्षच म्हणालात तर मी सांगेन की काही काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या वयात, ते चांगलं असतं. पण त्याची गंमत अशी की कविता पाठवावी लागते मासिकाकडे हे मला बालपणी कळलं. आणि पाठवलेली कविता त्या वयात लिहिलेली ही लगेच 8-10 दिवसात साभार परत यायची. बर. पण साभार परत आली तर कवीनं दुःख व्हायला पाहिजे, पण मला आनंदच व्हायचा. त्याचं कारण असं की मी असा अर्थ घ्यायचो की साभार परत म्हणजे आभारासहित परत दिले. याचा अर्थ बहुधा ती नंतर येणार आहे आणि माझे आभार मानलेले आहे. नंतर मला कोणीतरी सांगितलं अरे म्हणजे नाकारली गेलेली आहे. त्याची गंमत अशी की जसं कवितांच्या बाबतीत तसं कथांच्या बाबतीत व्हायचं. आणि कळायला लागल्यावर मला त्याचं वाईट वाटायला लागलं की अरे आपली एकही कथा निवडली जात नाहीये. आणि थोडं दुःखी व्हायचो परत आलं की. माझ्या वडिलांनी मला समजावून सांगितलं अरे तू एकच कथा थांबतोस आणि प्रसिद्ध व्हायची वाट पाहतोस. तुझी ती पहिली कथा परत लिहायच्या आधी 10 कथा लिहून झाल्या पाहिजे. बर. म्हणजे मग उरलेल्या 9 येईपर्यंत आणखी 9 लिहून होतील. त्यांनी मला रियाजाचा अर्थ शिकवला. त्यांनी मला सतत लिहित राहायला पाहिजे शिकवलं. कुठेही माझा अंकुर त्यांनी खोडला नाही. आणि गंमत म्हणजे प्रोत्साहनच होतं वातावरणामध्ये, शाळेकडून होतं. म्हणजे मी 6वी-7वीला असताना इमानदार नावाची एक नाटिका लिहिली, ती शाळेच्या रंगमंचावर आली. आणि मग लेखक प्रवीण अनंत दवणे 6वी ब बर का माहिती नाही मला. तर आनंद वाटायचा की नाटककार म्हणून नाव. इथे जोडून मी एक गंमत सांगेन. प्रेरणा ती तुम्हाला त्या नाटक ह्याच्यातनं मिळाली. एकंदर असं सगळं म्हणजे कविता मी म्हटलं ना की शब्दांचाच आनंद घ्यायची संधी. इथे एक मी कुठेही न सांगितलेली गंमत सांगू इच्छितो की नाशिकला आम्ही जिथे राहायचो, माझं बालपण नाशिकला गेलं आणि घराचा पत्ता मला आठवतो की घर नंबर 480 गंगापूर नाका असा तो पत्ता होता. तर वाडा पद्धत होती, जशी पुण्याला वाडा पद्धत काही काळापूर्वी होती, अजूनही काही ठिकाणी आहे. तिथे मी माझ्या वयाच्या 11व्या वर्षी सगळ्या शाळेतल्या मुलांना घेऊन एक हस्तलिखित प्रकाशित केलं. बर. आणि 1-2 महिने नव्हे, 1 वर्षभर मी
वाड्यातल्या मुलांचं साहित्य घेऊन मिळून त्याचं छान लिहून अक्षर त्याची चित्र काढून बर. त्या हस्तलिखिताला नाव मी दिलं होतं भारती, भारत देशाचं म्हणून भारती. आणि ते मी असं केलं तर इतकं ते सगळं, नंतर आम्ही ते सगळ्या प्रत्येक खोलीमध्ये वाचायला जायचं. तिथे आमचे मराठी आडनावाचे एक शेजारी होते, ते सुजाण होते. ते म्हणाले की तुम्ही एवढं मुलं करतायत तर आपल्या शेजारीच एक प्रसिद्ध लेखक राहतात, तुम्ही त्यांना दाखवा ना ते. आणि आम्ही त्याच्याकडे गेलो. मगाशी म्हटल्याप्रमाणे फार माहिती नसलं की बरं असतं. नंतर कळलं की ते किती मोठे होते ते. आणि आम्हाला ते सगळे आमची वेडी पाकडी धडपड पाहिली, काहीतरी समजावून सांगितलं, लिहित राहा सांगितलं. आणि ते होते प्राध्यापक वसंत कानेटकर. बर. आमच्या जवळच ते राहायचे. क्या बात. तर या सगळ्या अशा गमती. आता हा सगळा काळ तुम्ही म्हटलं तर संघर्षाचा, म्हटलं तर आनंदाचा, पण आनंदाचा आहे खरं. 14-15 वर्षाचे असाल तेव्हा तुम्ही एक मटाला कविता दिली होती महाराष्ट्र टाइम्सला. तर त्या महाराष्ट्र टाइम्सच्या कवितेचा एक अनुभव सांगा ना. पहिली तुमची ह्याला कविता गेली होती. नाही, त्याचं त्या कवितेचं महत्व एवढ्यासाठी आहे की कविश्रेष्ठ शंकर वैद्य यांनी ती निवडली होती. आणि आता मगाशी मी जे सांगितलं ते अगदीच एक ज्याला आपण म्हणू अपरिपक्व बालपण होतं, त्याची धडपड मी तुम्हाला सांगितली. परंतु पुढे वडिलांची बदली मुंबईला झाली, आम्ही राहायला डोंबिवलीला गेलो. तर तोपर्यंत एक वातावरण मिळालं होतं आणि वाचन फार सजगपणे चाललं होतं. या ठिकाणी मी कदाचित प्रश्नात अपेक्षित नसेल पण मी सांगेन की माझ्या सगळ्या प्रवासाची सोबत ही आयुष्यात मला जी वाचनालय मिळाली वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे मी रांगेने सांगू शकेन की पहिली लायब्ररी कुठली ते पुढे अगदी आतापर्यंत. म्हणजे सखी ज्याप्रमाणे एखादी सोबत देते निष्ठावंत, तशी या सगळ्या ग्रंथालयांनी खरंच मला ती सोबत दिली. आणि खूप ते रंजक घडलं सगळं. इथे सांगायचं कारण असं की तोपर्यंत वाचन वाढलं होतं अमुक. आणि महाराष्ट्र टाइम्स त्याच्या पुरवण्या खरंच साहित्यिक असत. एक सदर तिथे सुरू झालं आणि ते सदर होतं की निवड एका श्रेष्ठ कवीची, आणि कविता त्या महिन्यात महाराष्ट्रात ज्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यातल्या 6 कविता हे कवी निवडत असत. आणि गायत्री कुठल्या कुठल्या कवींची निवड असे ते नावं जेव्हा आपले प्रेक्षक पाहतील तेव्हा ते कवितेला दाद देतात, जे नावाला दाद देतील. क्या बात आहे. त्याचे जे परीक्षक होते त्यात कविवर्य पाडगावकर, शिरीष पै, नारायण सुर्वे, शंकर वैद्य, दया पवार अशी माणसं होती, कवी होते मोठे. ते दर महिन्याला 6 कविता निवडायचे महाराष्ट्रातल्या उत्तम. आणि मग ते निवडायचे कसे तर प्रसिद्ध झालेली जी नियतकालिका जी आहेत ती त्यांच्याकडे दिली जायची. तेव्हा कल्याणला एक लघु अनियतकालिक तेव्हा आताचे अतिशय प्रसिद्ध कवी, समीक्षक आणि रंगकर्मी रवींद्र लाखे ते त्याचे संपादक होते. आणि त्यांचं एक ते लघु अनियतकालिक होतं, त्यात माझी कविता प्रसिद्ध झाली. आणि मी ती विसरूनही गेलो, कारण 6-7 पानांचं ते असायचं. ते महत्वाचं आणि श्रेष्ठ होतं, परंतु ते तेवढंच होतं की त्यांची ती ज्याला आपण म्हणू की प्रसिद्ध करण्याची क्षमता चळवळीतली असल्यामुळे कमी होती. बरोबर. ते विसरूनही गेलो. आणि मग एका रविवारी काही माहिती नाही, काही अजूनही मला ती सकाळ आठवते, माझ्या घरी अनेक जण यायला लागले जवळचे, कारण महाराष्ट्र टाइम्स श्रेष्ठ आणि वाचक प्रिय डोंबिवलीला त्याचं वातावरण. अभिनंदन जेव्हा फोन नव्हते, आई वडिलां तुमच्या प्रवीणची कविता आली त्याच्यात. आणि जेव्हा उघडून पाहिलं तेव्हा संवाद पुरवणीमध्ये निवड शंकर वैद्य आणि माझी ती त्यावेळेची कविता होती. इथे एकच सांगेन की तो आनंद तर वेगळा होताच, पण ज्येष्ठ कवी द बा धामणसकर आजही विद्यमान आहेत, 90 ओलांडलेले, त्यांनी कौतुकाने उद्गार काढले की प्रवीण आपल्या मंडळातला एक सगळ्यात छोटा कवी आहे खरा, पण वैद्यांनी त्याची कविता निवडली याचा अर्थ नक्कीच कवितेचा सूर त्याला लागला असता. तुम्ही तर लेखक म्हणून पुढे, कवी म्हणून, लेखक गीतकार म्हणून पुढे नावारूपाला येत होतात.
त्या उमेदीच्या काळामध्ये तुमच्या वाट्याला असे काही कटुप्रसंग एस्टॅब्लिश होताना हे आले असतीलच, ते तुम्ही कसे घेतलेत? म्हणजे त्यातला एखाद दुसरा प्रसंग की जनरली माणूस असा खचून जातो, त्यावेळेस तुम्हाला कसं कवितेनी, कसं शब्दांनी तुम्हाला उचलून धरलं? आता या सगळ्या आठवणी आठवताना मजा वाटते, पण तेव्हा नक्कीच दुःख होत असेल आणि तो अनुभव मी घेतला. आणि त्या अनुभवाकडे पण मी आता तटस्थपणे पाहताना मला वाटतं की ते तसं घडलं, ते बरं झालं. एक दोन मी अनुभव सांगेन की पण त्यावेळेला एक जे वाचन माझं चाललं होतं ना, त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक धागा पण होता. म्हणजे वाचन अनेकदा तरुण मुलांचं जे असतं ते थोडस ललित कथा कादंबरी असं असतं. माझं नव्हतं. मला इथे सांगायला माध्यमात आवडेल, अर्थात माझ्या आई वडिलांची कृपा आहे, माझं काय त्याच्यामध्ये, की मला जे कृष्णमूर्ती बालपणी वाचायला मिळाली. नंतर अर्थातच वडिलांनी दासबोध आणि ज्ञानेश्वरी माझ्या हातात सोपवली, अर्थ त्यांनी समजावून सांगितला. कुठे ना कुठेतरी या संतांच्या ऊर्जावंत शब्दांचा आतमध्ये कोश हा भरला जात असेल. म्हणजे समाजाचे येणारे असे अनुभव की जे आपल्याला थोडे खचून टाकू शकतात, परंतु संत साधू ज्यावेळेला असे शब्दांचे आशीर्वाद देतात तेव्हा ते सावरले जातात. एक दोन उदाहरणं मी देईन की सुरुवातीच्या काळामध्ये मला एक घरी निरोप घेऊन एक व्यक्ती आली आणि खाली सही जी होती ते याची, ती फार मोठ्या एका दिग्दर्शकांची होती. आणि काय होती चिठ्ठी ती, तर तुम्हाला ऐकून आनंद होईल. ती चिठ्ठी होती, त्यात लिहिलं होतं की प्रिय प्रवीण दवणे, तुमची गीते लता दिदी मंगेशकर यांना हवी आहे. उद्या त्यांना प्रभू कुंजात जाऊन तुम्ही भेटावे सकाळी 10 वाजता. आणि खाली सही होती प्रभाकर पेंढारकर, म्हणजे बालजी पेंढारकरांचे सुपुत्र. म्हणजे मला काय कळेच ना, कोणीतरी आणून ती दिली. माझ्या आईने तर तिची पत्र ते देवाऱ्यात ठेवलं, आजही माझ्याकडे ते आहे. आणि दुसऱ्या दिवशी अगदी आपल्या काय म्हणतात त्याला, की देवाला प्रत्यक्ष देवाला भेटायचं आहे. तिकडे मी प्रभुकुंजामध्ये गेलो. ते सगळं घाबरणं, चरचरणं, बेल वाजवताना ते नाव बघणं, त्यांचं जे प्रभुकुंजावर जो दरवाजा 101 त्यांची खोली, फ्लॅट नंबर, तर ते जे नाव आहे ते पण त्यांच्या सहीच आहे, लता मंगेशकर. तुम्ही ते छोटे छोटे बारकावे टिपले होते तुमच्या. म्हणजे काय हो, म्हणजे काय म्हणतात, श्वासोश्वासात लता मंगेशकर. तर दरवाजा उघडला, आतमध्ये मीनाताई आल्या आणि उषाताई आल्या आणि त्यांना ते कळलं होतं. मीनाताईंनी मला 4 प्रसंग समजावून सांगितले. 4 दिदीने समोर भेटले मला, पण या प्रसंगावर तुम्ही गाणी, माझं त्यावेळेचं रूप म्हणजे किती, मी एक 22, 23, 24 वर्षाचा असेल या दरम्यान. म्हणजे बघा तुम्ही, अडकुळा बारीक असा, वेगळं आधी पाहिलं काय लिहू शकेल. पण अनिल मोल्यांनी त्यांना नाव सुचवलेलं असावं. तर सांगितलं मी. तर म्हणे अगदी लवकर पाहिजेत आम्हाला. तर म्हणे केव्हा देता? म्हटलं उद्या देतो. उद्या? हो, 4 गाडी पाहिजेत म्हणे. एवढंच झालं. ते घरी गेल्यानंतर जाताना दिदींसाठी गाणी लिहायचेत आपण. तुम्हाला विश्वास नाही बसणार की पायऱ्या उतरताना, BST मध्ये बसताना, लोकल म्हणून घरी येताना सारखी मला गाणी सुचायला लागली. ते मी पहाटेपर्यंत गाणीत लिहित होतो. आणि जवळ 80 गाणी मी त्या 4 प्रसंगासाठी लिहिली. 20, 20, 20, 20. क्या बात आहे. आणि त्यातली 40 गाणी मीच वाचून बाजूला ठेवली. म्हटलं ही काही नको म्हणून. मी त्यातली 40 निवडली आणि 10, 10, 10. म्हणजे हे नाही आवडलं तर ते नाही आवडलं ते. बघा धडपडच आहे. आता कट टू दुसरा दिवस. 10ला बरोबर दिदी उभ्या होत्या तिथे, आल्या त्या बरोबर. प्रत्यक्ष पाहिल्यावर जे झालं तो वेगळाच विषय. म्हणजे निस्तब्ध होणं वगैरे, आता आपण शब्द वापरतो, निशब्द होणं, त्यावेळेस तुम्ही अनुभवले आणि ते काय वेगळाच प्रकार झाला. हा 16च आहे माझ्या वाटचालीतला. मी भारावून जाऊन म्हटलं अशी दिल्यावर लता दिदी म्हणाल्या, ही सगळी नवीन लिहिली
म्हटलं कालच सांगितले प्रसंग मीनाताईने मी लिहिली. त्या म्हणाल्या एवढी मला एका दिवसात उतरवणं पण शक्य नाही म्हणे, तुम्ही नवीन कशी लिहिली कशी? एवढी उतरवणं पण शक्य नाही बघून तुम्ही लिहिलीत कशी एवढी गाणी? तर मी त्यांना म्हटलं कसं वाक्याला माहिती नाही. म्हटलं दीदी तुम्ही जर सांगितलं तर कबरीतून मिर्झा गालिब पण लिहितील हो. मी तर एक जिवंत कवी आहे. आता इथपर्यंत ठीक आहे. त्या समोर मी छाती धडधडते, मध्ये माझं काव्य, आणि त्या इतक्या काय त्यांना अभिनय सुद्धा त्यांच्यामध्ये भिनलेला आहे गाण्यासारखा. ते शांतपणे म्हणाल्या पण आम्हाला याचा काही उपयोग नाही आता. बर शांतपणे हो. पण ना आम्हाला याचा काही उपयोग नाही, वाचायचीच अजून, म्हणजे वाचून आवडली नाही असं पण नाही, काही उपयोग नाही. आता तुम्ही मला सांगा ना की जो वेडा कवी रात्रभर लिहितोय, दीदींचं बोलावणं, ते पत्र चिठ्ठी, यानंतर इतकं शांत वाटत. फक्त कल्पना करा तुमच्यात ती शक्ती आहे बापरे, आम्हाला काही त्याचा उपयोग नाही. पण काय झालं, मी शांतपणे म्हटलं दीदी हरकत नाही, माझी गाणी तुमच्या कंठात येतील तेव्हा येतील, आज हातात तर आली. क्या बात. आणि कसं वाक्य आलं, कुठून सुचलं, म्हणजे मला विचार करूनही सुचलं नसतं. आजही माझी श्रद्धा आहे की बोलविता त्यांनी वेगळ्याची लिहविता सारखं. आणि त्या वाक्यामुळे प्रभू कुंजात माझं स्थान स्थिर झालं. क्या बात, क्या बात. पुढे बराच मोठा इतिहास आहे, तो आता विषय नव्हे. तर मला जिथे जिथे नकार आले, म्हणजे दूरदर्शनला शब्दांच्या पलीकडले कार्यक्रम, आणि ते सत्य पण झालं पुन्हा. तो तर काय म्हणजे मग तुम्हाला 4-5 भाग करावे लागतील. मग दीदीने अनेक गाणी गायली, त्याच्या घरात बसून मी लिहिली. रंग उषेचे मध्ये पाऊस पहिल्यासारखं उषाताईंसाठी, मीनाताई बरोबर मी आजही काम करतो, आजच्या दिवसापर्यंत, आज इथपर्यंत त्यांच्या या वयात एक आम्हाला तो वेगळाच भाग येतो. पण तुम्ही छान ते विचारलं की कसं तुम्ही ते झेललं, तर तुम्हाला ती शक्ती, ही पण प्रतिभा शक्ती सारखी, तुम्ही ज्याला म्हणता की नकाराचं रूपांतर सुद्धा होकारा इतका आनंदाने करणं, ही पण एक दैवी शक्ती आहे ना. अगदीच अगदीच. तर शब्दांच्या पलीकडले नावाचा एक लोकप्रिय कार्यक्रम होता याच्यामध्ये दूरदर्शनला. तर तिथे नवीन कविता, नवीन गाणी, नवीन संगीतकार, तर ते एक प्रसिद्ध निर्माते होते, आजही ते आहेत म्हणून नावाचा उल्लेख नाही करत नाही. तर मी तिकडे गाणी घेऊन जायचो, ते बघायचे माझ्याकडे, बघायचे हातात घ्यायचे नाहीत, पुढल्या शुक्रवारी या. मी पुढल्या शुक्रवारी जायचो, बघायचे असं करा की उद्या या. मी लगेच शनिवारी जायचो, लगेच पुढच्या दिवशी आलात काय, असं करा मंगळवारी या. आणि मी राहायला डोंबिवलीला, यायचं धडपडत त्या लोकलने यायचं, पुन्हा तिथे दूरदर्शन केंद्रावर जायचं, आणि न बघता फक्त वार बदलायचे. आणि मी इतका नियमाने जाऊन टपकायचो ना की त्यांना माझा रागच यायला लागला की कंटाळ कसा नाही. मग मला ते म्हणाले की सारखं सारखं काय येतोस रे. मग मी संधीसाठी आतुर होतो, पण म्हणून मी काही लाचार किंवा असा नव्हतो. माझ्यात एक कलात्मक कवीचा म्हणून एक स्वाभिमान तर होताच, जिद्दही होती, जिद्द तर आहेच, म्हणून तुम्ही जात होतो. पण मला बोलले सारखं सारखं तू काय येतोस माझ्याकडे, असं ते बोलल्यावर मी त्यांना म्हटलं स्पष्टपणे, आवाज बदलला, म्हटलं अमुक अमुक साहेब, तुमचा काहीतरी भ्रम आहे, म्हटलं मी तुमच्याकडे येत नाही. निर्माता शब्दांच्या पलीकडले हे जे शासकीय पद तुम्हाला दिलंय, त्या पदाकडे मी येतोय. आता मी तुमच्याकडे कधी येणार नाही, तुम्हीच मला केव्हा तरी बोलवाल. आणि एक लक्षात ठेवा, 10 वर्षानंतर तुमचं नाव कुणालाही माहिती नसेल, पण प्रवीण दवणे नाव माहिती असेल. हे उद्धटपणा नव्हता, बरोबर. केव्हा ना केव्हा तरी सांगायला पाहिजे ना, तुम्ही एखाद्या नवीन माणसाला वागवता कसं. आणि सुदैवाने ही पण गोष्ट खरी झाली. त्यांनीच मला नंतर अनेकदा बोलावलं, मी तेव्हा विषय पण नाही काढला. आजही भेटले तरी कधी काढत नाही, आता वृद्ध झालेत. पण घडत गेलं, आणि पुढे तर इतकी माझी गाणी टीव्हीवर झाली, इतकी होत 2000 पेक्षा जास्त गाणी, ती दूरदर्शन शब्दांच्या पलीकडले मध्ये इतकी झाली. मग तो म्हणजे हे 2 प्रसंग मी तुम्हाला सांगितले. बाबा जेव्हा 15-16 वर्षांचे होते तेव्हा मठामध्ये त्यांचं लेखन म्हणजे कविता आली होती. तुझी लेखन वाटचाल त्या वयामध्ये कशी होती?
तुझी पहिली कविता किंवा पहिलं लेखन तुझं कितव्या वयामध्ये? ज्ञानेश्वरीमध्ये असा एक प्रसंग आहे, बाबांकडनंच मी पूर्वी एकदा ऐकला होता, की एक व्यक्ती असतो समुद्रकिनारी. तो अगदी चालता चालता त्याला जांभळी येते आणि जांभळी येताना एकदम त्याचा चेहरा वरती होतो आणि वरनं एक अमृताचा थेंब पडतो त्याच्या मुखात आणि मग तो अमर होतो. माझ्याकरता माझ्या आयुष्यात आलेली कविता ही अशी आहे असं मला वाटतं. घरात जरी वातावरण असलं वाचनाचं, लेखनाचं, संगीताचं, गीताचं, तरी मी काही असा पूर्णत्वे कवितेत नव्हतो कधीच. बाबांबरोबर चर्चा व्हायच्या, मी अनेक, बाबा जसं मगाशी म्हटले तसे अनेक कार्यक्रमांना मी गेलो, अनेक रेकॉर्डिंग्सला मी गेलेलो आहे. परंतु मी कधीतरी कविता लिहीन अशा कुठल्याही प्रकारचं स्वप्न म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची महत्वाकांक्षा माझ्यात कधीच नव्हती. त्यामुळे ती अगदी आपसूक येऊन एखादी तुमची एखादी मैत्रीण तुम्हाला आपसूक येऊन भेटते आणि मग ती प्रेयसी होते, तशा प्रकारचं माझं कवितेसोबत नातं जडलेलं आहे. त्यामुळे माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती सुद्धा मी कविता नावाची सखी असं त्याची टॅगलाईन मी ठेवलेली आहे. त्यामुळे 16-17व्या वर्षी मला जितकं आठवतंय तितकं मी अजिबातच कवितेत नव्हतो. नंतरच्या काही प्रसंगांमुळे असेल किंवा काही तुमच्या आतमधल्या घडण्यामुळे असेल ती कविता आली असेल. त्यामुळे कविता अशी माझ्याकडे कायमस्वरूपी आहे असं मी कधीच मानत नाही. मी अनेकदा बाबांनाही म्हटलेलं आहे, जो एक शब्द आहे मराठीमध्ये की स्वांत सुखाय, तसं निमित्त आहे माझं कवितेचं माझ्या आयुष्यात. त्यामुळे स्वतःकरता ती लिहावी, स्वतःकरता ती जगावी आणि स्वतःकरता लिहिता लिहिता जगता जगता जर का ती इतरांना आवडली तर ती त्यांची होऊन जावी. त्याच्यामध्ये माझं तसं फारसं कॉन्ट्रीब्युशन नाही असं मला वाटतं. त्यामुळे फार अचानक आलेली, न कळवता आलेली आणि किती दिवस राहणार आहे याची कुठलीही कल्पना न दिलेली कविता नावाची गोष्ट माझ्या आयुष्यात आहे. ती जोपर्यंत माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत मी त्याला छान जगणार आहे तिच्यासोबत आणि शेवटी निर्णय तिचा असेल जो काही. तुला आवडलेली तुझी कविता? भारत भ्रमणानंतर लिहिलेली कविता आहे, ती ऐकवतो तुला मी. 40 दिवस भारत भ्रमण केलं. हो. आणि या कवितेमध्ये कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीचे किंवा स्थळाचे असे कुठलेही संदर्भ नाहीत. परंतु 40 दिवस फिरून आल्यानंतर एकटं जेव्हा मी घरी आलो, बसलो माझ्या खोलीमध्ये, तेव्हा जे काही माझ्या आतमधनं घुसळून येत होतं त्या सगळ्या 40 दिवसांचा अर्क, त्या अर्कातनं आलेली ही कविता आहे. त्याचं शीर्षक आहे स्थिती. ती अशी आहे की नाजूक हळव्या रंगांचा या सोडून द्यावा भार, नाजूक हळव्या रंगांचा या सोडून द्यावा भार, इथेच यावा मृत्यू आणक पार करावे द्वार. ताड ताड मग चालत जावे नक्षत्रांच्या गावी, ताड ताड मग चालत जावे नक्षत्रांच्या गावी, उल्का झेलून ओवून त्यांची सुरेख माला व्हावी. चूळ भरावी आणि बहावी आकाशातील गंगा, चूळ भरावी आणि बहावी आकाशातील गंगा, हजार सूर्यांभवती व्हावा एकला आपुला दंगा. ग्रहताऱ्यांना जरब बसावी असे करावे काही, ग्रहताऱ्यांना जरब बसावी असे करावे काही, आपण येता बिचकून जाव्या दिशा बापुड्या दाही, पृथ्वीवरून निघून जाणे वसूल होऊन जावे. पृथ्वीवरून निघून जाणे वसूल होऊन जावे, ब्रह्मांडावर हक्क सांगून असेच मस्त राहावे, ब्रह्मांडावर हक्क सांगून असेच मस्त राहावे. वडिलांचं वलय मोठं असताना स्वतःचं नाव मोठं करणं हे खरं तर आव्हानात्मक असतं. स्वतःची एक वेगळी वाट तयार करावी लागते आणि आदित्यने जाहिरात आणि आधुनिक साहित्यामध्ये आपला दवणे ब्रँड तयार केलाय. तुझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की आपोआप बाबा तुला मदत करत असतील किंवा बाबांचा वारसा घेऊन तू पुढे जातोयस, त्यामुळे साहजिकच तुझ्याकडनं अपेक्षा या उंचावलेल्या असतात आणि तो संघर्ष, त्या अडचणी तुला काय नेमक्या येतात? म्हणजे हा खरा आता गाभ्यातला प्रश्न आला, विरासत या टायटलला साजेसा. अडचणी मी म्हणणार नाही. सुरुवातीला याचं मला काहीतरी वाईट, म्हणजे त्या तुमच्या पौगंडावस्थेत वाईट वाटायचं की अरे काय हे मी माझं लिहितोय ना, हे माझं म्हणून तुम्ही बघा ना, हे काय सतत यांचा मुलगा आहे म्हणून. तसं आम्हाला दोघांनाही आता असं आकळू लागलंय की जसं त्रास म्हणणार नाही पण
कमेंट असतील किंवा ते हा. जे कंपॅरिझन असेल ते जसं मला ऐकवलं जातं तसं ते त्यांना सुद्धा ऐकवलं जातं. बर उगाच काहीतरी बापसे बेटा सवय बोलून जायचं त्याची गरज नसते खरं तर. हा. आणि मगाशी जसं बाबा म्हटले की दोघांच्याही प्रत्येकाचे जॉनर वेगळे वेगळे. जॉनरा वेगळा आहे प्रत्येकाचा आणि स्वीकारलेली वाट वेगळी आहे आणि ती वेगळीच असते. म्हणजे वारसा म्हणजे फक्त मला माझ्या जनुकांतून वाहत आलेला वारसा नाहीये. वारसा म्हणजे सगळ्या आतापर्यंतच्या कवींचा हा वारसा आहे. बरोबर. माझ्या आजच्या समकालीन पिढीचा जो माझ्यावरती प्रभाव आहे त्याचा वारसा आहे. तो वारसा त्या समाजाचा वारसा आहे. त्यामुळे एका कवीच्या घरात कवी जन्माला आला ही फार योगायोगाची गोष्ट आहे. मी लिहू लागलो ही तर त्याहून योगायोगाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचं प्रेशर घ्यायचं नाही हे असं मी फार मनाला समजावलं आहे आणि ते कुठेतरी मनाने ऐकलेलं आहे असं मला हल्ली प्रतीत होतं. पण तरी सुद्धा जर का कुठेतरी कंपॅरिझन झालं तर ते कंपॅरिझन करणारे करत राहतात. आणि आमच्या दोघांमध्ये तर इतकी चांगली मैत्री आहे खरं तर. एक मित्र म्हणून असेल किंवा ते माझे मेंटॉर म्हणून असेल की त्याची सुद्धा आम्ही कधीतरी मग गंमत करतो की अरे हे बघ काय चाललंय छान. त्यामुळे आमच्या घरात विषय सुद्धा साहित्याचे होतात, कवितांचे होतात, पण त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक विषय आम्ही खरं बाबांचा इतका वावर प्रचंड आहे. सामाजिक क्षेत्रातला असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन क्षेत्रातला असेल. त्यामुळे साहित्य हे इतकंच नाही आमचा मर्यादित विषय. वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही गप्पा मारतो, मित्रासारखे फिरतो, जेवतो, खातो आणि असं छान चाललं असतं आमचं घरात वातावरण. तुम्हाला असं कधी वाटलं की आदित्य पण लेखनाकडे वळणारा आहे किंवा त्याची सृजनशीलता तुम्ही कधी अनुभवली? घरामध्ये जे आपोआपच वातावरण होतं आणि आजही ते आहे ते शब्दांचंच वातावरण होतं. म्हणजे आता आम्ही कधीही गेलो तरी सुद्धा कपडे किंवा इतर काही गोष्टी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं कशी विकत घेता येतील किंवा दिवाळी आल्यानंतर दिवाळी अंक काय. आणि मी आदित्यला अतिशय हौशेने घेऊन जायचो. आणि विशेष म्हणजे कधी त्यांनी अशा ठिकाणी यायला कधी मला यायचं नाही म्हटलं नाही. म्हणजे हे पण विशेष आहे. नाहीतर एखाद्याचे बाबा अनेकांचे नेत असतील आणि लहान मुलं जनरली बोर होतं म्हणून सांगतात पालकांना. तिकडे बरोबर तो यायचा, कार्यक्रमांना अनेकदा यायचा. म्हणजे तेव्हा तर खूपच लहान होता. एक छोटी गंमत सांगावीशी वाटते की 3 महिन्याचा असताना शंकर वैद्यांनी त्याला असं जेव्हा म्हणजे माझी कविता ज्यांनी पहिल्यांदा निवडली तर त्याला असं प्रेमाने हातात घेतलं. तो भोगाड पडून रडायला लागला. पटकन शंकर वैद्य मला वाटलं की त्यांच्या तोंडून कदाचित वेद किंवा ऋचाच बोलले असतील. वैद्यच ते आणि शंकर वैद्य पटकन ते म्हणाले, प्रवीण कवीचा मुलगा आहे म्हणून 3 कडव्यात रडतोय. आता याच्यातून काहीतरी एक शुभसूचक पण हे सुचवलं त्याने कुठेतरी. पण या सगळ्या वातावरणात तो येत गेला, ध्वनिमुद्रणाला तो येत गेला आणि पुस्तक तो असा कधी खूप वाचताना दिसला नाही, परंतु त्याचं वाचन निवडक होतं. म्हणजे हे मला विशेष वाटलं की ग्रंथालयातून त्याच्या पण तो जे पुस्तकं आणायचा ते पण कवी ग्रेस यांची कविता आणायचा, शंकर आपल्या जे कुलकर्णीच्या आणायच्या, आरती प्रभूंच्या कविता. म्हणजे आपोआपच म्हणजे पुष्कळदा काही मुलं सोप्या वाचनांकडून नंतर मग थोड्याशा या तत्वज्ञानाच्या कडे निघतात. पण मला आश्चर्य वाटायचं की तो अगदी समजून घ्यायच्या त्या सगळ्या कथा कविता. आणि तरी पण तो काही लिहिल किंवा असं काही नव्हतं काही डोक्यामध्ये, पण वाचणारा तो होता. आणि चित्रांची आवड त्याला खरी होती. चित्रकला तो काढायचा. पण मला ना काहीतरी ती चित्र पाहताना सुद्धा आजही ती चित्र आठवतात. सगळे तपशील काही मी वेळ जाईल म्हणून सांगत नाही, पण ती चित्र पण अशी साध्या मुलांची जशी असतात, 2 डोंगर मध्ये सूर्य किंवा एक तलाव आहे, एक नोहडी आहे, दोघे चाललेत, अशी जी लहान मुलांची चित्र असतात तशी कधीच नव्हती. बरं. त्याची चित्र काही ती निराळीच, काहीतरी त्याच्या मनामध्ये नेहमीपेक्षा निराळ चाललंय हे मला कळत होतं. ओके. आणि मला तर असं वाटतं, जाहीरपणे मी सांगेन की चित्रकला ही मुलांच्याकडनं काढून घेतली पाहिजे, चितारून घेतली पाहिजे. कारण चित्र म्हणजे मुलांची सेफ्टी वॉल असतात. बरोबर. त्या चित्रांतून मुलांचं मन अनेकदा कळतं. त्या कलावंताच्या ज्या सावली आहेत त्या कुठेतरी त्याच्यातून लागल्या. आणि एका सकाळी त्या युरेका सारखं झालं. माझी बहीण आली होती कविता म्हणून, तिला आवड आहे, तिचं त्याचं आत्याचं आणि भाच्याचं बॉन्डिंग चांगलं आहे. तर एकदम आत्या मला तुला कविता वाचून दाखवायची. आम्ही सगळेजण आलो आणि इतकी वेगळी कविता होती ती. आणि आत्या एकदम प्रसन्न झाली, खुश झाली आणि ती म्हणाली की बस दवडांच्या घराला एक नवीन कवी सापड.
तुला जे बाबांच्या लेखनामुळे, साहित्य क्षेत्रामुळे जी लेगसी मिळत गेली, वेगवेगळे साहित्यिक, गीतकार, वेगवेगळे मान्यवर लोकांचा सहवास तुला अगदी लहानपणापासून लाभला, तुला त्याचे काहीतरी फायदे मिळाले असतील ना? काही असे छान अनुभव असतील त्यांच्याकडून, त्यांच्या सहवासातून मिळालेले? माझं आज असणं हे कुठेतरी त्यांच्या स्पर्शामुळे घडलंय, आशीर्वादामुळे घडलंय असं मला वाटतं. बाबांनी मग अशी त्या वैद्य सरांचा उल्लेख केला की 3 कडव्यात रडतो, हे मी वयाच्या वर्षी पण नाही, 3ऱ्या महिन्यात मला त्यांचा सहवास लाभला असं म्हणता येईल. पण आज जेव्हा मी छायाचित्र बघतो आमच्या घरी जी आहेत, माझी आणि अनेक साहित्यकारांची, तर इंदिरा संतांचा माझ्या बरोबरचा, म्हणजे माझा त्यांच्या बरोबरचा लहानपणीचा फोटो आहे. क्या बात आहे. बप्पू काळ्यांचा त्या ठिकाणी एक छायाचित्र आहे की मला ते आज प्रत्यक्ष आठवत नाही कसं घडलं असेल, काय घडलं असेल, पण ही माणसं संपर्कात येऊन गेली होती माझ्या. अटल बिहारींचा तर किस्सा अनेक ठिकाणी व्हायरल झालाय. लता मंगेशकरांचा काय म्हणतात त्याला, आशीर्वाद प्रत्यक्ष लाभलाय. तू विचार कर ना की अशा पद्धतीची जर का माणसं मला लहानपणापासून बघता आली असतील तर बाबाने कोणाचे आदर्श माझ्यासमोर ठेवले. त्यामुळे मला बाबांचं एक छान वाक्य आहे की मुलांना योग्य वयात हिमालय दाखवा, नाहीतर रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरला ते हिमालय समजून बसतील. तर मला बाबांनी आयुष्यात हे सगळे हिमालय दाखवले खरे, आणि त्या हिमालयांना बघितल्यामुळेच माझ्यामध्ये त्या गिर्यारोहकाची जिद्द निर्माण झाली, आणि म्हणून तो प्रवास तसा सुरू आहे. ज्यांना बघता आलं नाही, ज्यांना जगता आलं नाही, ते पुस्तकातनं भेटले. बरोबर. म्हणजे माझ्या प्रचंड आवडते लेखक म्हणजे जी ए कुलकर्णी, त्यांच्या कथा. पण आज पुण्याला जेव्हा मी जातो तेव्हा नंदा पैठणकर मला भेटतात. ज्या नंदा पैठणकर म्हणजे जीएनची भगिनी आहेत, ज्यांना मी एकदा विचारलं होतं की ताई, जीएनच्या गॉगल मागचे डोळे बघण्याचं भाग्य फक्त तुम्हाला लाभलं, जे जगाला त्यांचे डोळे कळले नाहीत ते फक्त तुम्हाला कळले. आज माझ्या कुठेतरी प्रयत्नामुळे असेल, दिलीप माजगावकरांसारखं एक व्यक्तिमत्व आयुष्यात आलं की जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आज वर्तमानातलं, ज्यांनी राजहंस सारखी प्रकाशन संस्था नुसते घडवली नाही तर लेखकांना त्यांनी घडवलं. त्यांचं मार्गदर्शन मला या वयामध्ये लाभणं, या तारुण्यात लाभणं, माझं पहिलं पुस्तक त्यांनी निर्मिती त्याची करणं, हे माझ्याकरता बिग थिंग. दिनकर गांगलांसारखं व्यक्तिमत्व आज माझं, मी हक्काने सांगतो की ते माझे ज्येष्ठ मित्र आहेत. मग ही सगळी माणसं माझ्या आसपास असल्यामुळे हे पुरस्कार आहेत मला आयुष्यानं दिलेले. त्यामुळे हे कुठेतरी बाबांनीच दिलेली लेगसी मला वाटते. त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की बाबा ही माणसं खरी आहेत, ही माणसं मोठी आहेत, आणि मी ते त्यांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे आज तो सगळा सहवास लाभला. काय केल्यानं मुलांना वाचनाचे संस्कार हे घडले जातील? जसं की आदित्यच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी कळत गेल्या की ह्याच्याकडे लेखनाचे पण गुण आहेत, आणि तुम्हाला असं वाटलं का की याच्यावर पैलू पाडण्याची गरज आहे, किंवा तुम्ही जाणीवपूर्वक ते पैलू पाडले, असं काही झालं का? आदित्यवर नाही, मी अजूनही म्हटलं की वातावरण आपण तयार ठेवायचं, जाणीवपूर्वक पैलू वगैरे काही पाडले नाही. अच्छा. आणि याचं कारण काय माहितीये का की म्हणजे थोडं प्रतिकात्मक बोलायचं झालं तर पैलू पाडून हिरा करण्यापेक्षा त्या आतल्या पत्थरालाच वाटावं लागतं आतून की आपण आपल्यावर पैलू पडले पाहिजेत. तो आतला जाणीवांचा पैलू मुळात पाहिजे. तर तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे मी म्हणेन की आज आपण नव्या पिढीला दोष देतो की वाचत नाहीत वगैरे वगैरे. तर मी ना कुठल्याही माझ्या लेखनात, माझ्या कार्यक्रमात मी कधीही या मुलांना सगळे जे पद्धत आहे, रूढ पद्धत बोलण्याची, तसं मी कधीही या पिढीला दोष देत नाही. याचं कारण असं, माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि मी ते शिक्षकांच्या आणि पालकांच्या सभेत सांगतो, काहीतरी घडवणाऱ्यांना घडवा असं मी नेहमी सांगतो. मुलांना घडवण्याचं नंतर आहे की ज्याने घडवायचं त्यांनाच घडवलं पाहिजे. क्या बात आहे. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की पालक आणि शिक्षक ही जी पिढी आहे त्यांना आता नाही वाचलं तरी पोट भरता येतं. ही जी एक पोटामध्ये एक जी आतमधली सुखवस्तू, मांद्य, एक बधीर पण आले ना, कारण एक वर्ग असा आहे मध्यम वर्गातला की आता गरजेपेक्षा अधिक मिळतंय, आणि त्यामुळे ती काही जाणीवांची नख जी रुतावी लागतात जगण्याच्या किल्ल्याला, बरोबर,
ती नखं आता बोथट झालेली आहे. त्यामुळे काही नाही. आता आम्ही आमच्या वसाहतीत पण बघतो ना की दिवसाला जवळ 15-20 सायकली अशा येत असतात, स्कूटर, की पार्सल घेऊन सतत येत असतं. इतकं सतत बाहेरचं मिळतंय, पण कधी एखादा सायकलवरून पुस्तकाचा गठ्ठा घेऊन आलाय दिसत नाही. किंबहुना तुम्हाला सांगायला हरकत नाही की हल्ली वृत्तपत्र विक्रेते पण मिळत नाहीत. म्हणजे आम्हाला खपत नाही तर आम्ही कशाला पेपर घेऊन घेऊ. बरोबर आहे. कारण नाहीच कुणाला चालतं वाचलं नाही तर. त्यामुळे मला वाटतं की मुळामध्ये का वाचायचं आणि वाचलं नाही तर काय निसटत, ते फार गंभीरपणे सांगण्याची गरज आहे. आणि पुढे जाऊन मी सांगेन ती गरज माझ्या पिढीतले लेखक, माझ्या पिढीतले प्राध्यापक हेही पुरेसं भागवत नाहीयेत. दुर्दैव आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला की आमचे आई वडील अल्पशिक्षित असतील परंतु वाचताना दिसले. माझे वडील तर 92-93 वर्षापर्यंत डोळे जवळ घेऊन पुस्तक घेऊन मला वाचताना दिसलेले आहेत. माझी आई 7वी-8वी शिकलेली असेल पण ती मला एकच सांगायची की येताना चांगलं जाड पुस्तक आण, लवकर संपायला नको. आणि मग ती वि. स. खांडेकरांपासून ते वसुंधरा पटवर्धनापर्यंत अनेक तऱ्हेच्या तिच्या कथा कादंबऱ्या घेऊन ती बसायची. हे पाहिलंय ना, हे त्यांचं पाहण्यामध्ये शिक्षण होतं. आज मी लेखन टेबलाजवळ वाचताना दिसलो तरी पण आपले वडील आनंदी आहेत. छान माणसं आपल्या घरी येत आहेत. पाडगावकर आपल्याकडे येऊन कविता वाचतायत, क्या बात. शंकर वैद्य आहेत, बाबासाहेब पुरंदरे घरामध्ये येत आहेत. हे वातावरण आणून ठेवलं, पैलू पाडले नाहीत. मला वाटतं की आज हे पर्यावरण देण्याची खूप गरज आहे. आणि मी सांगतो की आता वेळ निसटण्याच्या जवळ आलेली आहे, बरोबर, निसटलेली नाही. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही आयुष्यात, प्रेम नाही भातुकलीचा काय खेळ. कुसुमाग्रजाची कविता आहे, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. खरंच आहे, तसंच प्रेम नाही आयुष्य पण भातुकलीचा खेळ नाहीये. आज हे सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे, राग आला तरी चालेल, त्याची कारणं अनेक जण अनेक देतील, परंतु तुम्ही एक मूल जेव्हा जन्माला घालता तेव्हा नुसतं तुम्ही मानवी शरीरातला कुठला तरी सजीव जन्माला घालत नाही तर पिढी पुढे नेणार एक जबाबदार नागरिकत्व तुम्ही देत असता. बरोबर. तेव्हा तुम्ही त्याबरोबर जे अनेक कर्तव्य येतात त्याला तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. तो वेळ नसेल तर तुम्ही नव्या जीवावर अन्याय करू नका. तुला जे लहानपणापासून जो साहित्यिकांचा सहवास लाभला, त्यांची भाषा आणि आज जे तू म्हणालास की हिमिंग्लिश भाषा आहे, त्या दोघांमधला पूल तू कसा साधायचा प्रयत्न करतोस तुझ्या वैयक्तिक लेखनातून? नाही, कारण माझी पण एक भाषा आहे ना, की एक आदित्य दवणे या व्यक्तीची भाषा आहे. ती मी मराठी भाषा असं म्हणत नाही मी, की जे काही लहानपणापासून मी बघत आलोय, वाचत आलोय, ऐकत आलोय, ज्यांना मी भेटत आलोय, त्यांनी दिलेली भाषा, ती माझी भाषा एक अशी एकत्रित तयार झालेली आहे, ती माझी आहे. त्यामुळे जे काही मी ऐकलंय आणि जे काही मी आज ऐकतो त्याच्यातनं माझं काही वेगळं नुकसान होत नाही. कारण जसं म्हटलं तसं की ते त्यांची भाषा बोलत असतात, पूर्वसुरींनी त्यांची भाषा ते बोलून गेले, नवीन पिढी त्यांची भाषा अजून तयार करणार आहे. आणि माझ्या अनुभवातनं मला भेटलेल्या लोकांमधनं जी मला भाषा मिळालेली ती तयार झालेली आहे, ती प्रोडक्ट म्हणून एक रेडी आहे. त्यामुळे ती माझ्याबरोबर छान माझा स्वीकार करते, मी तिचा स्वीकार केलेला आहे. फक्त आमच्या दोघांमध्ये एक मॅच्युअर्ड रिलेशनशिप असं आहे की आम्ही दोघं एकमेकांना घडवत राहण्याचा प्रयत्न करत राहतो. क्या बात. कधीतरी मी भाषा घडवतो, कधीतरी भाषा मला घडवते. त्यामुळे एक कधी कधी लिहिताना ना गंमत सांगतो तुला की एखादा अचानक वेगळा शब्द तयार होतो आणि ते मलाही कळत नाही की हा शब्द कसा आला तयार झाला. त्यामुळे ती गंमत असते. तुम्ही जेव्हा भाषेबरोबर रिलेशनशिप मध्ये असता तेव्हा वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या फ्रेजेस, वेगळीच वाक्यरचना. भाषेची रिलेशनशिप ही सुद्धा वेगळीच फ्रेज आहे. हो, अक्षरशः. पण ही आता तुझ्याशी बोलणं सुचली आहे मला, ती आधी कधी मी मांडली नाही. त्यामुळे ती असल्यामुळेच ती कुठेतरी तयार होते. त्यामुळे आणि ही अजून घडत राहील असं वाटतं मला. जितके दिवस ती भाषा, ती कविता माझ्या बरोबर आहे पुढे, ते रिलेशनशिप लॉंग टर्म आहे असं मला वाटतं. विरासत ही जी गोष्ट आहे ती गायकाच्या बाबतीत होऊ शकते, ती इतर कलांच्या बाबतीत होऊ शकते, पण शब्दांच्या बाबतीत हे होऊ शकत नाही. तुमच्या घरात हे युनिकनेस आहे, याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा ना.
आता खरं म्हणजे काय झालं माहितीये का की वडील मुलगा हे नातं असल्यामुळे हा. त्याला तुम्ही विरासत असं म्हणता. हम्म. पण खरं म्हणजे कसं आहे माहितीये का की दोघांच्या वाटा ज्या आहेत त्याच्या गुंतलेल्या नाहीयेत. त्या स्वतंत्र आहेत, वेगळ्या आहेत. आयुष्याच्या धारणा वेगळ्या आहेत. कुठेतरी उगमाशी संस्कार किंवा तत्वांची कदाचित काही जोड एक असू शकते सुरुवातीला. त्यामुळे त्या अर्थानं एक वडील म्हणून मी त्याला काहीतरी सोपवले असं मुळीच नाहीये. स्पष्ट सांगतो, एक वातावरण म्हणजे माझ्या आनंदासाठी केलं होतं. मी पुन्हा सांगतो की आता तो एक उत्तम कवी आता महाराष्ट्राला आवडतोय. माझी मुलगी ती काही कवयित्री म्हणून नाहीये, पण ती उत्तम नर्तिका आहे. कथ्थक अलंकार ती झाली. मग मी कुठे स्वतः नर्तक होतो. पण मी सितारा देवी असतील किंवा गोपीकृष्ण असतील अशा नामवंतांच्या नृत्याला आधी बहिणीला घेऊन मग मुलीला घेऊन मी नेत होतो ना. ते भिजत जातं. त्यामुळे माझ्या घरामध्ये मी असं मानतो की घर म्हणजे नुसतं 2 वेळचं जेवणं आणि झोपणं इतकं असं नाहीये. खिडकीतून जो सूर्य उगवतो तसंच इतकंच असं असू नये. त्या सूर्याला पण वाटलं पाहिजे की मी प्रकाश दिला तर या घरात नवीन काहीतरी प्रकाश पडलाय. हे आम्ही करत जातो आनंदाने आणि त्यामुळे घडत झालेलं आहे. त्या अर्थाने काय म्हणतात त्याला की जसं एक राज्य दुसऱ्या राज्याला सुपूर्द केलं जातं, तो राजा गेल्यानंतर दुसरा राजपुत्र येतो असंही नाहीये. त्याची साधन आहे, त्याची मेहनत आहे, त्याचं चिंतन आहे. काही नाही तसं. आदित्य, मला तरुण पिढीच्या अनुषंगाने विचारायचं आहे की तरुण पिढी हल्ली भावनांचं कोरडेपण असं जाणवतंय, असं काहीसं चित्र दिसतंय. कारण त्यांना आहे ना भावना छान पद्धतीने एक्सप्रेस करण्याकरता शब्द नाही आहेत त्यांच्याकडे, किंवा ते टेक्निकल युगामध्ये असल्यामुळे बऱ्याचदा प्रेमाचा इजार इमोजीज आणि जेवलीस का वगैरे इनबॉक्स मध्ये येऊन अशा पद्धतीनं केलं जातं. याकडे तू कसा पाहतोस एक तरुण साहित्यिक म्हणून? शब्द नसले तरी इमोजी आहेत, हा मला त्यातला सकारात्मक भाग वाटतो. मीडिया हा कुठल्याही काळामध्ये खूप महत्वाचा रोल त्याने प्ले केलाय किंवा त्याने राबवलाय असं मला कायम वाटत आलंय. मीडिया जे दाखवतं ते तुम्हाला खरं वाटू लागतं. सिनेमा पूर्वी 3.5-4 तासांचे आपण अगदी सहज बघू शकत असू. आज ते सगळं 30 सेकंदाच्या रील्सवरती आलंय. जे पूर्वी संपूर्ण आयुष्यभर लोक एकत्र राहायचं स्वप्न बघायचे, ते आज तसंच 30 सेकंदाच्या सिच्युएशनशिप पर्यंत आलंय असं मला वाटतं. त्यामुळे माध्यमं जशी बदलत गेली तशी सुद्धा नात्यांची व्याख्या बदलली आहे का, असा एक प्रश्न मला या तुमच्या माध्यमातनं समोर ठेवावा असं वाटतो. आणि जेवलीस का सारखा प्रश्न असेल किंवा एखादी फ्लॉवरी इमोजी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं तसं अभिव्यक्ती त्यांची प्रेमामधली असेल, तर आपल्याला तो बदल स्वीकारायला हवा असं मला वाटतं. पण तो बदल स्वीकारताना या मुलांना आपल्याला खरे शब्द देता येतील का? या मुलांना खऱ्या कविता आपल्याला देता येतील का? की जेणेकरून या इमोजी बरोबर शब्दसुद्धा त्यांना सुचतील, शब्दसुद्धा त्यांच्यातनं स्फुरतील. आणि मग इमोजी काही वाईट नाही आहेत. इमोजी बऱ्याचदा एक इमेज जी असते किंवा एखादा इमोजी जो असतो, तो कित्येक कवितांचा अर्थ एका ह्याच्यात तुम्हाला कळून जातो. त्यामुळे ती सुद्धा तितकीच महत्वाची. पण विस्तृतपणे भावना कळण्याकरता कविता महत्वाची, शब्द महत्वाचे, संवाद महत्वाचा. त्याच्याकरता आपण त्यांच्याशी बोलतो आपण झालं पाहिजे आणि मग ते तसे बोलते होतील असं मला वाटतं. भावनेचं लालित्य नक्कीच हरवू शकतं. कारण इतका स्पीड झालाय ना काहीतरी या सगळ्या समाजाचा. म्हणजे कधीतरी मी असं अनेकदा करतो या धकाधकीच्या जीवनामध्ये. संध्याकाळी 8-8:30ला जाऊन सहज ठाणे प्लॅटफॉर्मवरती जाऊन 6 नंबरच्या वरती उभं राहायचं आणि ती सगळी गर्दी बघायची. ही सगळी गर्दी बघताना ज्या प्रकारे त्या आपल्या भगिनी त्या महिलांच्या डब्यामध्ये चढतात, ज्या पद्धतीनं तो सगळा गोंधळ केऑस तुम्हाला दिसतो, त्या केऑसमध्ये तुम्हाला कुठे लालित्य सापडणार? आणि तो जो ठहराव नाहीये आता सध्याच्या जीवनामध्ये, तो जो वैचारिक ठहराव नाहीये, शारीरिक नाहीये, कुठल्याही प्रकारच्या भावभावनांचा ठहराव नाहीये, तो त्यांच्या अभिव्यक्तीत सुद्धा तसा उतरत असेल. त्यामुळे मग लालित्य असण्याकरता तुम्हाला तसं वातावरण हवं. आणि ते वातावरण आजचं समाज जीवन, राजकीय जीवन, आजचं कुठल्या नात्यांचं जीवन ते देतंय का? तसं निर्माण होतंय का सार्वत्रिक दृष्ट्या? ते पण मला महत्वाचं वाटतं. म्हणजे दोष मी देणार नाही कुठल्याही पिढीला.
ती पिढी त्या त्या प्रकारचा भोवताल घेऊन जन्माला येते आणि तशी ती वाढत जाते. आणि बऱ्याचदा काहीतरी भविष्यात चांगलं होण्याकरता एका पिढीचा बळी सुद्धा तुम्हाला द्यावा लागू शकतो, की बाबा एका पिढीने एक सोसलं आणि मग ती सोसलेली पिढी पूर्ण एकदा नामशेष होते आणि काहीतरी पुन्हा एकदा त्यातनं नवीन निर्माण होतं. असं होईल सुद्धा पुढे. पण आत्ता पुरता मला ती कंप्लेंट करावीशी वाटत नाही. त्याच्यात काय सृजनात्मक आणि सकारात्मक करता येईल याकरता मला प्रयत्नशील असावं असं वाटतं. मराठी साहित्य आणि मराठी भाषा याकडे हल्ली तर मराठी माध्यमाची शाळाच बंद होत आहेत, अनेक शाळा बंद होत आहेत. इंग्रजी माध्यमांचा ओघ वाढतोय आहे मुलांचा, त्यामुळे मराठी भाषा ही त्या अर्थाने फार दुय्यम समजली जाते. अशा वेळेस मराठी साहित्य टिकवण्याची जबाबदारी खरं तर तरुण पिढीकडे आहे. तुमची पिढी म्हणून काय योगदान देते? मला असं वाटतं की भाषा ही इव्हॉल्व्ह होत असते. म्हणजे भगवद्गीता जेव्हा मान्य नव्हतं लोकांना की ही सर्वसामान्यांचा सुद्धा ग्रंथ आहे, तेव्हा ज्ञानेश्वरांनी ती ट्रान्सलेट केली, अनुवादित केली आहे त्या वेळेच्या मराठीमध्ये. सो त्यावेळेची मराठी आपल्याला आज कळत नाही, बरोबर आहे. पण त्यावेळेचे लोक जितके प्रगल्भ होते, भाषेबद्दल इतके जाणकार होते, ती भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी ही तो ग्रंथ त्यावेळी मास जनतेचा ग्रंथ होता, सर्वसामान्यांचा ग्रंथ होता, जो आज नाहीये. तशी 20 वर्षापूर्वीची जी कविता होती ती सुद्धा आज आउटडेटेड वाटते. कारण ग्रेसांची कविता असेल, अजून काही अजून कोण तुमची नावं घ्या, सुर्व्यांची कविता असेल, संदर्भ कळत नाहीत पटकन. का तर शब्द बाहेरचे वाटतात, प्रतिमा जमत नाहीत, आकळत नाहीत लोकांना. तशी भाषा ही इव्हॉल्व्ह होत राहते, नवीन शब्द त्या भाषेमध्ये येतात. इंग्रजीचा कुठेतरी आज इंग्लिश नावाची भाषा आहे, इंग्लिश नावाची भाषा, बरोबर. हिंदी आणि इंग्रजी हिम इंग्लिश नावाची एक भाषा असू शकते. त्यामुळे ही भाषा इव्हॉल्व्ह होत राहील. योगदान इतकंच करत राहायचं की तुमच्याकडे जे साहित्य आहे, तुमच्याकडे जे स्किल आहे, तुमच्याकडे जे कौशल्य आहे कवितेचं, ते प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवत राहायचं. आणि त्याच्यातनं जे काही संवर्धन झालं तर ते होईल. जर भाषा ही खरं तर सार्वत्रिक इतकी मोठी गोष्ट आहे, ती तिची काळजी घेते खरं तर, मला असं वाटतं. त्यामुळे आपण काहीतरी भाषेकरता करत राहावं आणि मग भाला घेऊन तिच्यासमोर उभं राहावं. भाषा आपल्याला जपत असते, आपण काय जपणार भाषेला, हे मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. आणि अगदी करायचंच झालं तर आपल्या जवळचे जे काही मित्र आहेत त्यांना भाषेचा, कवितेतून आनंद द्यायचा, हे इतकंच खरं तर मी करू शकतो आणि मी करतो. अदरवाईज आमची पिढी म्हणून बघायला जाशील तर ज्या पद्धतीने कार्यक्रम कवितांचे सुद्धा आज होतात, प्रचंड गर्दी होते त्याला. त्यामुळे कविता आहे अजूनही, जर त्यांना जिवंत आहे, आवडते आहे. फक्त तुम्हाला आज ऑडियन्सला काय आवडतं याबरोबर त्यांना काय आवडायला हवं, हे आमच्या बाबांचंच वाक्य आहे. तो विचार सुद्धा तुम्ही पेरता आला पाहिजे. त्यामुळे तर भाषाही टिकेल, तुम्हीही टिकाल, कविताही टिकेल. बरोबर. आदित्य जास्त सकारात्मक आहे, पण ती जबाबदारी आहे त्या जुन्या पिढीची, की हे सौंदर्य काय आहे, हे भावनेचं सौंदर्य काय आहे, ते सौंदर्य सांगण्याची जबाबदारी आहे हे साहित्यिकांची, असं नाही का वाटत सर? इथे एक थोडी गोष्ट आपली थोडी हरवते असं मला वाटतं. ती म्हणजे माहितीये का, की सुंदरता म्हणा किंवा सृजनशीलतेच्या मागची जी उलघाल आहे, यासाठी जी एक संयतता लागते किंवा तो जो धीर लागतो, अधिक प्रतिकात्मक बोलायचं झालं तर झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यावर पाणी त्या मातीतून मुरून त्या मुळांतून त्याचं फूल होईपर्यंत. तर हे साहित्यिकांची जबाबदारी नाही का, की तरुण पिढीला शब्द देणं किंवा शब्दांचं वजन समजून सांगणं? आपण मुळामध्ये जे आता आलो होतो की भावनांच्या दृष्टीने ही पिढी आता कशा प्रकारे स्वतःला व्यक्त करते, आणि मग ते व्यक्त करताना आम्ही नेमकं काय केलं पाहिजे आमच्या पिढीने, हा आपला एक मुद्दा आहे. मला असं वाटतं की जी आपण उदाहरणं देतो नेहमी, की आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा, हे या मुलांना आता कितपत कळेल असं आहे. मला असं वाटतं तसं नाहीये. उलट ही पिढी तरल आहे, अधिक उत्कटपणे समजून घेणारी आहे. पण होतंय काय माहितीये का,
ती उत्कटता आतमध्ये झिरपून ते आतमध्ये प्रतीत होण्यापर्यंतचा जो वेळ आहे, तो वेळ याला या यंत्रयुगाने दिलेला नाहीये. एक नाही म्हटलं तरी सुद्धा एक शांतता लागते. काय असतं की एखादी लावलेली निरांजन सुद्धा तेवती राहण्यासाठी एक शांतता लागते. सतत वादळ असेल तर ते राहू शकत नाही. आज आम्ही मुलांना जे वर्तमान दिलंय, जागतिक म्हणतोय मी, हे केवळ काही महाराष्ट्र किंवा भारतापुरता नाहीये. आम्ही सतत त्यांच्या मागे असं काही ना काहीतरी एक भीती, जगण्याची भीती आहे, पोटाची भीती आहे, नात्यांची भीती आहे, भीतीची भीती आहे, मनाची भीती आहे. असे इतके काही आम्ही भीतीचे सैनिक त्यांच्या मागे लावलेले आहेत. आणि आपण त्यांना सांगतो की इंद्रधनुष्य बघा. आमची पिढी कसं इंद्रधनुष्य बघायची. मला हे स्वतःला असं वाटतं की शांतपणे बसून आपण जीवन जगलो आणि आता या पिढीला नावं ठेवायची, हे मला वैयक्तिक मान्य नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की ती जी एक पाणी झिरपून त्या पाण्याची फुलं होईपर्यंत क्या बात. तो जो एक वेळ जो द्यायला हवा, हम्म. तो आता कसा देता येईल मला काही माहिती नाही. या ठिकाणी मी मुद्दामून सांगेन की माझा अनुभव असा आहे की थोडा अवधी जातो या मुलांच्या मनापर्यंत जायला. कारण त्यांना काय झालंय माहितीये का, ही ऑब्जेक्टिव्ह टाईप पद्धत जेव्हा आली शिक्षणाची, रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर द्या. एका वाक्यात उत्तर द्या, आणि मग त्याच्यातून पैकीच्या पैकी मार्क मिळायला लागले. हम्म. नुसती परीक्षाच नव्हती गायत्री. हम्म. तर हा एक जीवनाचा दृष्टिकोन आपण दिला चुकीचा त्यांना, की विस्तृत विचारच करायचा नाही. निबंध कल्पनेनी, संवेदनेनी आतले पंख उघडून लिहायचाच नाही. तो गुगलवर किंवा सर्चवर किंवा अमक्यावर तो टाकला, AI वर, आता की AI तो झटकन आला. हा केवढा पण करतोय. म्हणजे याला विज्ञानाचे शोध म्हणायचे का नकळत विज्ञान या वटवृक्षांचे बोनसाय करतोय म्हणायचे, मला माहिती नाही. काळ ठरवेल. मी काही त्याचं उत्तर देऊ शकत नाही. पण मी एकच सांगेन की चांगली फुलू शकतील, उमलू शकतील अशी मनं पुढच्या पिढीत आहेत. पण त्यांच्या मुळाशी मात्र आपण खत किंवा एक पोषण द्रव्य घालण्याच्या ऐवजी आपण केमिस्ट्री, रसायन घालतोय आणि नकळत त्यांना आपण संपवतोय. दोष देत नाही. कारण कविता समजून घेणं किंवा एखादी IGNची कथा समजून घेणं, ग्रेस यांचं प्रतीक समजून घेणं, ही काही जाता जाता भेळ खावी तशी गोष्ट नाहीये. त्याला एक रियाज लागतो. काय आहे की एखादं कुठलं तरी आचकट विचकट शब्दांचं गाणं बेतालामधलं, ते कदाचित काही सेकंदात लोकप्रिय होईल. परंतु एखादी चीज असेल, अभिजात संगीत असेल, ते मुरत 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 भिनवावं लागतं आतमध्ये. आज ते भिनायलाच कुणाला वेळ नाहीये. आणि तो मध्ये मुलं पुढे जात आहेत. खूप अन्याय करतोय असं मला वाटतं. त्या पिढीला मी दोष देत नाही. मला वाटतं की जो वर्तमान आमच्या पिढीने त्यांच्या हातात दिलेला आहे, तो अधिक स्वच्छ करून द्यायला पाहिजे. आमची जबाबदारी. तुला काय वाटतं आदित्य, की तरुणाईला साहित्यकारांनी काय दिले असेल मागच्या पिढीतल्या साहित्यिकांनी? मी तसं आता मध्यंतरामध्ये आल्यासारखं मला वाटतं की आता एक आमच्या ज्यांना आम्ही खरं मेंटर मानायला हवं अशी एक पिढी आमच्या समोर आहे. आणि अगदीच नवीन लिहिते हात, मध्यंतरी मटा आणि मी काही एक उपक्रम केले, ते सुद्धा आता महाविद्यालयातले मला समोर दिसत आहे. मला फार वाटतं की आपण सतत पु ल, विंदा, नंतर मग ढसाळ ह्या सगळ्या पिढ्यांची नावं घेत असतो. पण त्यानंतर जी पिढी आली ना, जी आता बाबांची पिढी आहे, त्या पिढीनं जसं अपेक्षित होतं तसं कार्य नाही केलं असं मला फार मनापासून वाटतं. सभा, संमेलनं, पुरस्कार, मग कुठेतरी आपली वर्णी लागतेय का, अशा ह्याच्यामध्ये ती सगळी मंडळी इतकी अडकली. मान सन्मानामध्ये मान सन्मान, मग विचारधारा, हे महापुरुष तुमचे, हे आमचे. म्हणजे फक्त ती पिढी वाचनवंत होती, त्यांचं वाचन दांडगं होतं, ते चांगले लेखक होते, पण विचारवंत फार कमी या मधल्या पिढीमध्ये मला असं वाटतं की निर्माण झाले. आणि ते आपापल्यामध्ये जुंपले फार. म्हणजे आता बोलू नये, पण उजवे डाव्यांशी, डावे उजव्यांशी यांचं इतकं चालतं. आणि मला हे सगळे आत्ता समोर दिसत आहेत, त्यांची नावं मी उच्चारू शकत नाही. त्यामुळे मग जेव्हा अशी एखादी नवी पिढी मग अशा वैचारिकदृष्ट्या अनाथ होऊन जाते, त्यांना कोणाकडे बघावं, कोणाकडे आशेनं जावं, कोणाकडनं साहित्याचं ज्ञान घ्यावं, शब्दांचे अर्थ कोणाला विचारावेत, हे कळत नाही. आणि मग असे इमोजी सारखे विषय आपल्यापर्यंत पोहोचतात.
त्यामुळे ह्या मधल्या पिढीचं फार म्हणजे आजच्या भाषेमध्ये गणलंय गणलंय. असं मला खरं मनापासनं आणि हे कोणी बोलणार नाही आज असं मला वाटतं. कारण माझ्या पिढीची ही व्यथा आहे. जे अनेक माझ्या पिढीमध्ये लिहिणारे लेखक आणि कवी आहेत ना, ते फार स्वयंभू आहेत असं मला वाटतं. त्यांनी त्यांची भाषाशैली, त्यांचे विचार हे फार युनिक आहेत. त्यांचे स्वतःच्या अनुभवातून आलेले विचार आहेत, आचार आहेत असं वाटतं. त्यामुळे आधीच्या पिढीचं फार कमी मेंटरिंग आम्हाला मिळालंय. हे दुःख आहे माझं. त्याला जोडून मला एक सांगावं असं वाटतं, थोडस म्हणजे आदित्यशी पूरक आहे का छेद देणारे मला माहिती नाहीये, की ज्याप्रमाणे या पिढीमध्ये अशा तऱ्हेचे जे एक विचारधारा म्हणून प्रवाह आहे आणि मग कुठल्या विचारधारेकडे सत्ता आहे, सत्ता कुठल्या विचारधारेला राबवते, त्यामध्ये ते साहित्यिक ही पिढी रमले तितकं मान्य आहे. त्याप्रमाणे नव्या पिढीमध्ये पण असं एक चतुर असा एक वर्ग होत गेलेला आहे, की त्याच्यामधल्या पण कोणाबरोबर राहिलं तर आपल्याला पुढे भविष्य आहे तो ओळखणारा पण एक वर्ग निर्माण झाला तरुणांच्या मध्ये पण. म्हणजे ते फार मोठं नुकसान आहे. म्हणजे त्यांनी अ का ब दोघेही वाचलेले नाहीये, पण अ जरा सत्तेच्या जवळचा आहे, मग ब किती कसदार असला अगदी बरोबर. तरी नको तिकडे, मी याच्या जवळ राहू, असा पण स्वार्थ निर्माण करण्यामध्ये हे सगळं वातावरण यशस्वी झाले. ते तसे संस्कार तसे झाले ना त्या मुलावर सुद्धा तो बघत तेच आलाय की बाबा एखादी एक विचारसरणी आहे तर माझा गुरु त्याचा महागुरु कोण होता, मग ती परंपरा आपण पाळण्याचा प्रयत्न करतो आणि मग स्वतःला चॅलेंजेस आम्ही देत नाही की बाबा एखाद्या वेगळ्या विचारधारेचा किंवा विचाराचा माणूस त्याचं सगळंच चुकीचं असू शकतं असं नसतं ना, त्यातलं काहीतरी बरोबर असू शकतं. ते मान्य करण्याची पण तशी वृत्ती, तसं मोठं मन नसतं माणसांचं. त्यामुळे हे साहित्यातल्या वंशावळीमधली अनुवंशिकता आहे असं मला वाटतं. पण त्यातून निसटतंय. म्हणजे काय झालंय की नुकसान कुठलंय माहितीये का, नुकसान हे मूळ साहित्याचं आहे. याच्यातून शेवटी कोणीच उरत नाही आणि सगळेच निघून जातात, पण तरी पण जे उरतं ते काही जे ते असतं, शब्द उरतात ना. ते जे काही उरतं ना ते आपल्याला द्यायचं असतं. तर त्यामुळे दोन्हीकडून या पिढीची ती पंचायत आहे थोडी. तू मगाशी म्हणालास की 40 दिवसात तू भारत भ्रमण केलंस आणि त्यातून डायरी देशाटनासारखं तू सदर लिहित होतास एक वर्षभर महाराष्ट्र टाइम्सला. तर तुला कवी आणि प्रवासी हे कसं तू कोलॅब करतोस किंवा कसं तुझं हे व्यक्तिमत्व तू फुलवतोस? बऱ्याचदा असतं ना असं की आई वडिलांची जेव्हा मुलं असतात तेव्हा दोघांमधलं एक मूल उगाच त्यांचं असतात दोन्ही प्रिय, पण एक जास्त जवळचं असतं. तसं जर का मला कोणी विचारलं की कुठली ओळख तुला जास्त लवकर अधिक पटते किंवा आवडते, भावते, तर कवी आणि प्रवासी याच्यामध्ये प्रवासी ही ओळख जी आहे ती मला कवीपेक्षा मोठी वाटते, खरी वाटते अधिक माझ्या संदर्भातली. सोलो ट्रॅव्हलिंग मी हे फार पूर्वीपासून सुरू केलं. एकटा जायचो, काही प्रदेश बघून यायचो, पण सलग भारत बघून होत नव्हता. म्हणजे तुम्ही कच्छला जाऊन आलात, मग मेघालयात जाऊन आलात, जाऊन तुम्ही येता, परंतु संपूर्ण भारत बघताना प्रत्येक खंडातनं प्रत्येक प्रदेशातनं ज्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की बदलत जातात, मग ती भाषा बदलते, माणसं बदलतात, त्यांचे रंग बदलतात, खाद्य संस्कृती बदलते, राजकारणातले संदर्भ बदलतात, तर ते मला जाणवायचं नाही पूर्वी. आणि असा एक प्रोजेक्ट व्हावा माझ्या हातून असं मला फार वाटायचं. आणि त्याच तडकेतनं मी एक दिवस बॅग भरली आणि कन्याकुमारीचं फक्त जायचं तिकीट काढलं, याचं तिकीट काढलं नाही, परत केव्हा येईल माहित नव्हतं. आणि अशा पद्धतीने तो सगळा प्रवास मी सुरू केला आणि 10 राज्यांमधनं हा प्रवास मी पूर्ण केला पुढचे 40 दिवस. आणि मगाशी जी मी कविता ऐकवली ती त्याच प्रवासावरती आधारित अशी माझ्या अनुभवातून आलेली कविता होती. त्यामुळे जर का तुम्हाला विचारशील तर जो मी काही एकटा प्रवास केलाय आतापर्यंत, मला एकदाही त्या एकट्या प्रवासात किंवा एकटा प्रवास करताना कविता सुचलीच नाहीये कधी. असं बऱ्याचदा मला लोक विचारतात. 2 प्रश्न महत्वाचे असतात त्यांचे, की तू एकटा फिरतोस तर तुझे फोटो कोण काढतं, हा एक त्यांचा प्रश्न असतो. इंटरेस्टिंग प्रश्न असतो, कारण त्याच्यामध्ये एक वेगळी एक खोडी असते. बऱ्याचदा तुमचे मित्र होतात, त्याच्यामधले अनेक तुमचे सहसाथी असतात, सोलो ट्रॅव्हलर तुमचे अनेकदा तुमच्या बरोबर एकत्र प्रवास करतात, तो एक भाग वेगळा. पण दुसरा प्रश्न असतो की तुला कविता खूप सुचत असतील ना एकटं फिरताना, तर मला एकही कविता सुचत नाही. बऱ्याचशा कविता मला असा अनुभव घेऊन आल्यानंतर जेव्हा मी शांतपणे बसतो तेव्हा सुचतात. 1-2 अनुभव सांगेन या सगळ्या सोलो भटकंतीत आलेले,
मी बिहारमध्ये होतो. गया नावाचं एक ठिकाण आहे, बोधगया, जिथे बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण बोधगया. तर तिथे फिरताना संबंध नव्हता कोणी असं ओळखीचं भेटण्याचा किंवा आपल्या संस्कृतीशी नाळ सांगणारा भेटण्याचा. पण फिरता फिरता मागे मी गेलो त्या मंदिराच्या, आणि काही भंतेजी होते. भंतेजी म्हणजे बौद्ध धर्मातले साधू किंवा भिक्षुकी जे ज्यांना आपण म्हणतो. तर ते भंतेजी आपल्या जवळच्या कोऱ्या करकरीत नोटा हे इतर भंतेजींना असं दक्षिणा म्हणून देत होते. माझी उत्सुकता चाळवली. मी गेलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही हे करताय काय, म्हणजे हे काय एक्झॅक्ट काय प्रथा आहे. आणि ते मला उत्तर देणार तेवढ्यात एक ज्येष्ठ भंतेजी त्यांच्या जवळ आले आणि ते अचानक मराठीत बोलले, बिहारमध्ये. मी चपापलो, म्हटलं हे अचानक मराठीत कसं काय झालं. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही भंतेजी कुठनं आहात. तर ते म्हणले की आम्ही नागपूरवरनं आलोय. आमचा 4-5 जणांचा ग्रुप आहे, आम्ही नागपूरवरनं दर्शनाला आलोय. आणि फक्त इतकंच निमित्त झालं, आमची मैत्री झाली. म्हणजे मैत्री म्हणायला काही हरकत नाही, मैत्री आमची झाली. ते भंतेजी मला त्या बोधगया मंदिरात घेऊन गेले. त्यांनी मला कशा प्रकारे ते वस्त्र बुद्धाला चढवलं जातं, त्यांना प्रसाद कसा दिला जातो, हे सगळी त्यांनी प्रथा सांगितली, किंबहुना करून दाखवली. आणि झालं होतं आमचं. भूक लागली होती, कारण बिहार हे प्रचंड, तसं बघायला गेलं तर अस्वच्छ राज्य आहे. तिथे काही खायचे तुमचे प्रचंड तुमचे हाल होतात. आणि मला वाटलं की आता मी जेवणार कुठे, असं मनात प्रश्न होता. आणि आता जेवण बाहेर शोधायचं, याच्याकरता मी बाहेर पडणार. तेवढाच हे भंतेजी म्हटले की आता तुम्ही काय करताय. म्हटलं निघतो मी आता. अहो कुठे निघताय, चला आपला बुद्धविहार आहे. मी म्हटलं कसं चालणार, काय चालणार, चला म्हटले की तिथे तुमची छान व्यवस्था आपण करू. मी म्हटलं मी कसं येऊ तिकडे, की म्हटलं चला चला काही हरकत नाही. तर रिक्षाने त्यांच्या आम्ही तिथे पोहोचलो. सगळी बौद्ध भिक्षुक मंडळी तिकडे भंतेजीकडे आधीच उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी नागपूरवरूनच आलेलं एक नवविवाहित जोडपं होतं. तर जिथे मला वाटत होतं की या बिहार नावाच्या अतिशय अस्वच्छ राज्यामध्ये मला काय खायला मिळेल, तिथे तू विश्वास ठेव, मला नागपुरी पद्धतीचं छान वरण भात, कारल्याची भाजी, ऑमलेट, चपाती, असं एक छान थाळी जवळजवळ मला तिथे खाऊ त्यांनी घातली. पोटभर मी जेवलो. आणि त्याच दाम्पत्याबरोबर त्यांनी मला एक रिक्षा करून दिली आणि डोंगेश्वरी नावाचं एक ठिकाण, जिकडे त्यांनी 6 वर्ष तपश्चर्या केली बौद्धांनी, तिथे आम्हाला त्यांनी पाठवलं. तर हा अनुभव तुम्हाला एकटं फिरल्याशिवाय येऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून समृद्ध करणारा हा अनुभव आहे. एकटं फिरताना तुम्ही तुमच्यातल्या खूप गोष्टी गळून पडतात. अभिमान हा गळून पडतोच, पण त्याच्याबरोबर तुमच्या भाषेचा अभिमान, तुमच्या धर्माचा अभिमान, तुमच्या जातीचा अभिमान, हा सगळा गळून पडतो म्हणण्यापेक्षा तो त्याचं बाष्प होतं. आणि सगळीच माणसं तुम्हाला एकाच पातळीवर दिसू लागतात. आणि एक वेगळा माणूस म्हणून तुमचा प्रवास सुरू होतो, जो माझा 40 दिवसानंतर अधिक सुरू झाला प्रकर्षानं मला वाटतं. म्हणजे तू जास्त अंतर्मुख झालास. अतिशय. युद्धानंतर हा काव्यसंग्रह तुझा येऊन गेला. आणि खर तर हा काव्यसंग्रह अगदी युवा साहित्य अकादमीच्या पायरीपर्यंत पण पोचला तो. आता जगभरात युद्धाचं वातावरण आहे. आणि अशा वेळी माणसाच्या मनावर फुंकर कशी घालायची, ते भीतीचं जे सावट आहे सर्वसामान्यांच्या मनावर, ते फुंकर कशी घालावी शब्दांनी. युद्धानंतर ही युद्धातनं आणलीच अभिव्यक्ती आहे. मी असं त्या युद्धाच्या मनोगतात लिहिलंय, संग्रहाच्या मनोगतात, की हा संग्रह लवकरात लवकर कालबाह्य ठरावा, येणाऱ्या पिढीला तो अगदीच संदर्भहीन वाटावा, अशी माझी त्या निर्मात्याकडे प्रार्थना आहे जगाच्या. पण आजचे सगळे राजकारणी बघता, जागतिक राजकारणी, त्यांचा तसा काही इरादा आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे चढाओढ आहे सगळी भयंकर, मृत्यूची चढाओढ आहे. पहिलं तुम्हाला यायचंय, पण अनेकांच्या मृत्यू ढिगाऱ्यावरती उभं राहून तुम्हाला पहिलं अधिराज्य गाजवायचंय का, असा प्रश्न पडावा, असं सगळं जगाचं आज वास्तव आहे. पण तरी सुद्धा युद्धानंतर विषयी मी म्हणेन की असं काही आपले जवळचे काही माणसं म्हणतात की इथे बसून तू काय युद्धावरती लिहितोस. पण मला असं वाटतं की ती सहवेदना आहे. जरी मी युद्ध भोगलं नसलं, जगलं नसलं,
तरी तुमच्या आतमध्ये जी काही कणव निर्माण होते हे सगळं बघितल्यानंतर त्याचा हुंकार म्हणजे युद्धानंतर आहे. बरोबर. त्याच्यातल्या अनेक कविता म्हणजे ही 7-8 वर्ष या संग्रहावरती माझं काम सुरू होतं आणि बऱ्याचदा युद्ध तुम्हाला असलंच पाहिजे त्या युद्धात असं नाहीये. अगदी जवळ बघायला गेलं तर काश्मीर तुमचं धुमसतंय, अरुणाचल प्रदेश तुमचं धुमसतंय, अनेक नक्षलवादी भाग आपल्यामध्ये अजूनही तसे ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे युद्ध आहेच देशामध्ये. जरी ती गोळी मला बसली नाही तरी माझ्या भारतीय बांधवाला कुठेतरी बसलीये आणि त्याची जखम भळबळतीये हे तर कोणी अमान्य करणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या कविता त्यांच्या आहेत. शब्द जरी त्याच्यावरती कुठलाही फुंकर घालू शकत नसले तरी मला एक समाधान आहे की मी त्यांच्या बरोबर आहे, त्यांच्या निदान बाजूनी आहे, ह्याचा मला कुठेतरी आनंद आहे आतमधनं. युद्ध नाकारणारा हा संग्रह आहे, मानवता स्वीकारणारा हा संग्रह आहे. हा कुठल्याही धर्मावरती भाष्य करत नाही, कुठल्याही जातीवरती भाष्य करत नाही. युद्ध नसून या जगात बुद्ध अवतरावा, त्याची शांती अवतरावी, त्याचा विचार कोणीतरी लोकांना सांगावा आणि असं एक छान जग निर्माण व्हावं अशी आशा गर्भामध्ये घेऊन वागणारा हा संग्रह आहे. युद्धानंतर कविता संग्रहाच्या बाबतीत आपण बोललो, पण आज समाजामध्ये विशिष्ट विचारधारा जी प्रक्रिया चालू आहे आणि त्यातनं जे गट तट पडत आहेत आणि तरुण पिढी नाहक त्या ह्याच्यात ओढली जाते, त्याच्याकडे तू कसा पाहतोस? मी तुला सांगू का, मला हा विचारधारा हा प्रकारच हल्ली कळेन असा झालाय. कारण एक मित्र आपला मित्र वाटतानाच काहीतरी वेगळाच वागू लागतो तो हल्ली, आणि त्याच्या मागचे संदर्भ पुन्हा हे सगळे विचारधारा वगैरे या गोष्टींचे असतात. म्हणजे अरे काल परवापर्यंत बरा वागला होता आपल्याशी, पण अचानक ह्याला काय झालं, हा कुठेतरी वेगळ्या प्रकारचीच काहीतरी गोष्ट मानायला लागला. म्हणजे ओशो छान म्हणतात, मानो नाही जानो. तर लोक काही न जाणताच काहीतरी मानायला लागलेले आहेत. हा मला फार दुःखद घटना वाटते आजच्या समाजाची. आणि मला असं वाटतं की विचारधारा ही फार वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणजे गायत्रीची विचारधारा ही गायत्रीची आहे, आदित्याची विचारधारा ही आदित्याची आहे. मग आदित्य हा डावा आहे का उजवा आहे का तो सेंटर लेफ्ट आहे का सेंटर राईट आहे हे पडतात बघत बसण्यात काही अर्थ नाही. खरं तर झालंय काय की कोणीतरी एक, बघा हे मी स्वतः मार्केटिंगचा प्राध्यापक आहे, मी मार्केटिंग शिकवतो, एखादा प्रोडक्ट कसं विकायचं हे मला शिकवता येत. त्यामुळे मी सांगू शकतो की जागतिक पातळीवरती एक विचार तयार करायचा, त्याला एक पॅकेज करायचं आणि त्या पॅकेजला मीडियाच्या माध्यमातून पब्लिक रिलेशनशिपच्या माध्यमातून असं काही वळवायचं, असं काही त्या लोकांच्या नसांमध्ये भिनवायचं की त्यांना मग त्या प्रकारचे रंग चढवत जायचे. हा जागतिक अजेंडा आहे. हे फक्त भारतात नाही, हे फार भयंकर सध्या सुरू आहे जगभर. तुम्ही एक लक्षात घ्या, राजकारणी जे आहेत आज आपले भारतातले, महाराष्ट्रातले, मी मुद्दाहून म्हणेन की किती सहज जातात, इकडनं गेला तिकडे, तिकडनं गेला इकडे. विचारधारा काही उरली आहे का? नाही. अगदी सामान्य माणूस जो तुम्हाला रेल्वेनी सत्ता हीच विचारधारा, सत्ता हीच त्यांची विचारधारा आहे, पैसा हीच त्यांची विचारधारा आहे, आणि भूक ही एक विचारधारा आहे एकदम, जी अगदी सामान्य पातळी. त्यांना पण तसं काही डावं उजवं नाहीये. हे मधलेच जे काही विचारवंत बुद्धिवंत जे काही आता निपजलेले आहेत ना, त्यांचा हा सगळा खेळ आहे आणि ते खेळत राहतात. त्याच्यातनं पुरस्कार निर्माण होतात, ते दिले जातात, घेतले जातात, कधी अर्धे इकडे बसतात, कधी अर्धे तिकडे बसतात. हा सगळा खेळ चाललाय. त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं, कविता ही गोष्ट, साहित्य ही गोष्ट तुम्हाला जर का आत्मधनं समृद्ध माणूस म्हणून करत नसेल, तुम्हाला तुमचा एक सर्वसाधारण सर्वसमावेशक जर का तुमचा विचार घडवत नसेल, तर तुम्ही काय वाचताय, तुम्ही कुणाचं वाचताय, हे पडताळून पाहिजे आज गरज निर्माण झालेली आहे. मगाशी मी बाबांना प्रश्न विचारला होता की साहित्यिक भूमिका काही सामाजिक पडसाद उमटतात तेव्हा साहित्यिकांची भूमिका खूप महत्वाची असते. तर आता हा युवा साहित्यिक हा कसा बघतो ह्या पडसादाकडे, आणि तो ही भूमिका घ्यायला घाबरतोय का, किंवा तू त्याच्याकडे कसा पाहतोस? भूमिका ही कुठल्याही घटनेवरती किंवा जे काही बाहेर ज्या प्रकारचे पडसाद होतात त्याच्यावरती तुमची स्वतःची एक भूमिका असते वैयक्तिक, आणि बऱ्याचदा माध्यमांसमोर दिलेली एक भूमिका असते. बऱ्याचदा या दोन भूमिका एकच असू शकतात किंवा त्या भिन्न भिन्न असू शकतात मार्केटिंगनुसार.
भूमिका घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे साहित्यिकाकरता. परंतु आजचा सगळेच प्रोफेशन जर का आपण पडताळून पाहिले ना, तर फक्त विचारवंत आणि साहित्यिक यांच्यावरती ते बर्डन येतं. राजकारण्यांची भूमिका ही इतकी साबणासारखी सटकन बदलून जाते. अतिशय जो सामान्य माणूस आहे, चाकरदारी वर्ग काय म्हणतात त्याला, नोकरदार वर्ग आहे, त्याला तशी भूमिका असलेली जाणवत नाही. ते त्यांच्या चर्चा करत असतील, परंतु तशी बाहेर येत नाही. पण हे विचारवंतांवरती उगाच इतकं ते दडपण येतं आणि त्यांचं कोणी ऐकतंय का मुळातच, हा मला मुद्दाम पडणारा प्रश्न आहे. किंबहुना त्यांच्या भूमिकांना खरंच कोणी विचारतंय का, किंवा त्या ग्राह्य धरल्या जातायत का बाहेर. होतं काय की या भूमिकांचे फक्त भांडणं होतात. जे एक साहित्यिक भूमिका घेतो एक्स, दुसरा साहित्यिक भूमिका घेतो वाय, आणि या एक्स वायचं भांडण जुंपतं. बाकी राजकारणात त्याचा फरक पडत नाही आणि सामान्यांपर्यंत ते पोहोचत नाही. त्यामुळे मग भूमिका घ्यायची कोणाकरता, म्हणजे गायत्री आणि माझी एक वेगवेगळी भूमिका आहे, आणि गायत्री एक साहित्यिक आहे, आदित्य एक साहित्यिक आहे. गायत्री आणि आदित्य दुश्मन होतात, शत्रू होतात, आणि त्याच्या वरच्यांना त्याचा फरक पडत नसतो, खालच्यांना फरक पडत नसतो. त्यापेक्षा आपण मिळून भेळ खाऊन आणि काय करायचं तुम्हाला या भूमिका, असं वाटू शकतं. असं वाटण्याचा युवा साहित्यिकांमध्ये एक काळ वावरतोय. माध्यमांनी जर भूमिका घेणं सोडलं, साहित्यिकांनी भूमिका घेणं सोडलं, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी भूमिका घेणं सोडलं, तर मग सर्वसामान्यांना ही सगळी यंत्रणा अनाथच करते असं नाही का होत? आपण झालोच आहोत. म्हणजे भांडवलशाही कॅपिटलिझम हा जो प्रकार आहे ना, तो इतका बोकाळला आहे. म्हणजे अनेक भूमिका घेणारे मोठे मोठे प्राध्यापक 7th पे 8th पेनी चंगळवादाच्या अगदी ओतप्रोत त्यांनी भरलेले असतात. भूमिका घेण्यापुरते त्यांना थोडेसे खादी कपडे घालावे लागतात, त्याच्या पलीकडे काही नसतं. समाज कार्यकर्ते जे खरंच मुळापासनं समाजाकरता झटू इच्छितात, ते अगदी फार कमी उरलेत असं मला वाटतं. आणि त्यांच्याकडे मत आहे पण आवाज नाही, असं कुठेतरी झालेलं आहे. त्यामुळे त्यांना कसं आणता येईल अधिकाधिक पुढे, त्यांना आवाज देण्याची गरज आहे. ऍब्सोल्युटली. म्हणजे आज जे आदित्यच्या लेखनामध्ये युद्धानंतरच्या कविता किंवा तो जो काही प्रवासाला जातो त्यावेळेचं जे काही त्याचं प्रवास वर्णन जी काही मी वाचली, त्या ह्याच्यामध्ये त्याची जी काही एक मांडणी आहे आणि तुमची मांडणी आहे, या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या दोघांच्याही भूमिका दिसतात. पण समूह असं काही ह्याच्यामध्ये खूप लालित्य आणि खूप प्रवास वर्णन वेगळ्या धर्तीनं चाललेली असतात, की त्याच्यामध्ये काहीतरी म्हणणं आहे, ते म्हणणं समोर दिसत नाही. आता ते म्हणणं साहित्यिकांनी ते मांडायला हवंय, केलं पाहिजे. मी माझ्या पद्धतीने केलं, आता दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे किंवा कसं करायचं हे काही सांगणं माझ्या अखत्यारीत नाहीये. पण मी आता शिक्षक पालकांबद्दल बोललो, तेवढं माझं म्हणणं आहे की त्यांच्या हातामध्ये एवढी पिढी असते, त्यांनी भिजून काम केलं पाहिजे, थिजून नाही. क्या बात आहे. एवढं सांगेल नाही. साहित्यिक कवींना सांगण्याची माझी योग्यता नाही, कारण ते स्वयंभू असतात आणि त्यामुळे त्यांना कोण सांगणार. आदित्यची एखादी सुरुवातीची आवडलेली कविता आणि आता एकदम प्रगल्भ झालेली कविता अशी काही आठवते का? त्यांनी एक खूप मला आवडलेलं असं, जे पुढे अजून त्याच्यावर तो काम करतोय, पण अस्वस्थ फुलांच्या भिंती या नावाचं त्यांनी एक एकांकिका लिहिली होती आणि बहुधा ती छंदोबद्ध होती अशी. म्हणजे एक मुक्त काव्य ज्याला म्हणतात, ते मला खूप आवडलं होतं. त्याचं नावच छान आहे, अस्वस्थ फुलांच्या भिंती. म्हणजे एकदा तरी मी त्याला गमतीने म्हटलं होतं चेष्टेनी, आमच्या बापलेखांची मजा चालते त्याच्यामध्ये, मला तुझंही शीर्षक म्हटलं विकत दे म्हणून. असं ते इतकं आहे. आणि अलीकडचं म्हणाल तर मला खूप अभिमान वाटतो की युद्धानंतर, म्हणजे हे नुसतं शीर्षक नाहीये, तर दुर्दैवाने हा वर्तमान काळ सध्या आपण जगतो आहोत. म्हणजे जसं विंदा कर्दीकर म्हणाले होते की माझी अमुक कविता ही कालबाह्य होईल तर बरं, कारण वर्तमान फार भयंकर आहे. तसं युद्धानंतर माणुसकी हरवल्याचं जे एक भयंकर दर्शन जगभर घडतंय, त्याचं त्यांनी संवेदनेने फार वेदने घेतलेलं आहे. वाचताना अनेकदा मध्ये थपकायला होतं. चटचट त्या कविता वाचून होत नाहीत, त्या थांबून थांबून विचार करून वाचाव्या लागतात. आणि मला असं वाटतं की त्या कविता जेव्हा पहिल्यांदा कुठे कुठे आधी येत गेल्या, आल्या, राजहंस प्रकाशन सारख्या सर्वोच्च एका प्रकाशनाने स्वीकारून प्रसिद्ध झालं आणि पहिली आवृत्ती त्याची खूप चटकन संपली. मला असं वाटतं की एक
काव्यरसिक म्हणून आणि सुदैव म्हणजे त्याचे वडील म्हणून दोन्ही भूमिकांतून मला खूप आनंद वाटला की आजही अभिजात उत्कृष्ट कवितेला चांगल्या संवेदनेला वाचक आहेत याचा मला आनंद आहे. सर, जवळपास तुम्ही 40 वर्ष या साहित्य क्षेत्रात आहात, म्हणजे 4 दशक, आणि अजूनही लेखन तुमचं चालू आहे. या साहित्यानं तुम्हाला काय दिलं? ते मी म्हटलं गेले की एक ओळख दिली म्हणतात ना, ती ओळख म्हणजे प्रसिद्धीची नव्हे, तर मुळामध्ये किती दुर्मिळ मनुष्य जन्म आहे आणि का नेमकं जगायचं. म्हणजे अनेक ठिकाणी जी एक निराशा येते की जगण्यात काय आता उरलं नाही, आता काय जगायचं, अमुक काय, एक वैयर्थ ज्याला म्हणतात की निराशा अशी आलेली आहे. साहित्याने मला एक सकारात्मकता दिली. साहित्याने मला एक समाजाकडे म्हणा किंवा निसर्गातल्या सृजनशीलतेकडे म्हणा एक बघण्याचा दृष्टिकोन दिला. कारण अशा तऱ्हेचा आनंद असतो. म्हणजे कविवर्य बोरकरांची कविता जेव्हा माझ्या वाचनात येते तेव्हा मला तो निसर्ग वेगळाच दिसतो. कुसुमाग्रजांची येते तेव्हा प्रेम वेगळ्या पद्धतीने कळतं. आरती प्रभूंची कविता येते तेव्हा जीवन कसं निसटत आहे आणि मनुष्य जन्माचं नेमकं काय वेगळेपण आहे. म्हणजे हे दृष्टिकोन आहेत. साहित्याने एकाच जन्मात अनेक जन्म जगावेत. क्या बात आहे. हे एकाच जन्मात अनेक जन्म जगण्याचं असं जे वरदान आहे, वरदान म्हणजे खूप भाग्यवान आहे. त्यामुळे मला अजिबात कंटाळा नाही आला. प्रत्येक दिवस नवा गेला पाहिजे. झेरॉक्स जगणं माझं कधी नसतं. काहीतरी एक नवीन घडलं पाहिजे. 4 नवीन पुस्तकं जरी वाचली, 4 नवीन पानं जरी वाचली तरी मला असं वाटतं छान आहे. कारण माझ्याकडे रोज कितीतरी नवीन लेखक कवी येतात, त्यांची पुस्तकं येतात. तर मी कधी असं नाही करत की अरे नवीन कवी ठेवा बाजूला, त्यांनी नवीन काय सांगितलंय. म्हणजे हे जे एक भान असतं ते फार दुर्मिळ आहे आणि ते साहित्याने दिलं. त्यामुळे नुसतं लौकिक मान सन्मान प्रसिद्धी आज आहे उद्या नाही, कधीतरी नव्हती, त्यामुळे ती कधीतरी नसणार आहे. बरोबर. 2 नसणार आहे याच्यामध्ये मी आज जगतोय. त्यामुळे मला कधी ती भीती पण वाटत नाही निसटण्याची. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकूण लेखन क्षेत्रामध्ये प्रयोग पण केलेत बरेच. सावर्रे सारखा कार्यक्रम होता, त्याविषयी थोडंसं सांगा ना. पुन्हा तुम्ही जरा खूप वेगळ्याच ठिकाणी आपली होडी नेली, बरं वाटलं. पुन्हा तीच गंमत आहे की ते प्रयोग मी माझ्यावर करत गेलो, लोकांसाठी नाही काय केलं. हे करून तर पाहावं, आपण बघून तर पाहावं. समजा एखादा प्रयोग नाही जमला तरी काही त्याच्यात लाजिरवाणं काही नाहीये. आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं खेळता आलं पाहिजे. फक्त ते क्रिएटिव्ह आहे का, नवनिर्मिती आहे का. पुन्हा मी अनेक ठिकाणी सांगतो तसं मी काही एखादा कलावंत नट किंवा कार्यक्रम सादर करता नाही. माझ्यात नैसर्गिक मर्यादा पण आहेत त्या तशा, पण तरी तुला हजारो कार्यक्रम झाले. बरोबर. त्याचं कारण काय माहिती आहे, काहीतरी तर रहस्य सांगायचंय. ते म्हणजे आजचा जो वर्तमानातला जो समाज आहे ना त्याला तुम्ही सादर कसं करता यापेक्षा तुम्ही खरं सादर करताय का, खरेपणा पाहिजे. अगदी. लोक खोटेपणाला टाळ्या देतील, शिट्या देतील, तिकीट काढतील, हरवलाय. त्या कलावंताला 4 गाड्या पण मिळतील, सगळं मिळेल. परंतु लोकांना हे माहिती असतं की हे सगळं बुडबुड्यासारखं आहे. ठीक आहे, थोड्या वेळ आपण सहलीसाठीचा रंगीत कपडा घातला. मी जे केलं लेखन, जे मनापासून केलं, ते मनापासून केलेलं लेखन जिथे पोहोचत नाही तिथे मग आपले शब्द वाणीने पोचतात. एक गंमत सांगतो, सावर्रेचा उल्लेख निघाला. सावर्रे कशा, मला दिलखुलास नावाचा कार्यक्रम आहे, सावर्रे लेखनाची आनंद यात्रा आहे, अनेक 50 प्रकार आहेत. तर त्याची गंमत झाली की लोकसत्तेमध्ये जवळजवळ 2.5 वर्ष ते सदर होतं. इतक्या लोकप्रिय दैनिकामध्ये एक सदर 2.5 वर्ष असणं आणि वाचकांची मागणी होती म्हणून होतं. ते संपल्यावर मला संयोजकांची पत्र यायला लागली. त्या काळात मोबाईल एवढे नव्हते. ही सावर्रेचे अनुभव तुम्ही लोकांना सांगा प्रत्यक्ष. पण मी विचार केला, मी एकटं भाषण करण्यापेक्षा सावर्रेचा पायाच मुळात संवाद हरवलाय, संवाद पाहिजे हा आहे. मग आपण भाषणापेक्षा संभाषण केलं तर सावर्रेचा धागा मुळात संवाद हरवलाय हा होता आणि संवाद व्हायला पाहिजे.
म्हणजे एका लेखात तर मी लिहिलं की गप्पांचं काउन्सिलिंग, गप्पाला काना द्या आणि गप्पा करा. कारण काय झालं की मी लोकलमध्ये एक जाहिरात पाहिली की अमुक अमुक फोन नंबरवर फोन करा, माणसं गप्पांसाठी भाड्याने मिळतील. हो. हे जेव्हा वाचलं तेव्हा मी फार आतून असा हादरलो होतो की इतकी गर्दी आहे पण बोलायला कोण नाही. संवाद हरवलाय. मग माझ्या लेखनात ते आलं. माझ्या कार्यक्रमात मग मी काय केलं, एक उत्तम संवादक घेऊन, अतिशय संवादक जे पुढे स्वतंत्रपणे चांगले व्याख्याते झाले, असे तरुण संवादक घेऊन आम्ही प्रश्न काढून ते कार्यक्रम केले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दोघेच जण आम्ही, मग ते प्रश्न म्हणजे मुद्दे बदलण्यासाठी त्या प्रश्नांचा उपयोग व्हायचा. त्यामुळे परदेशात तर मला तिथले जे संवादक आहेत ते अर्धा तास आधी आम्ही तयारी करायचो आणि तयार व्हायचो. कारण मुळामध्ये माझा कार्यक्रम हा देखणा कार्यक्रम नाही किंवा नेपथ्य आहे, मी काहीतरी मेकअप करून बसलोय किंवा हार्मोनियम आहे, काहीतरी गाणं आहे, नाच गाणं काही नाही. नाही, मी ते जसं- माहोल क्रिएट करणं मी वगैरे. जसं आता बोलतोय, हा, माझी साधं. तयारी ना गायत्री एकच की माझं ऐकत असताना समोरच्या माणसाचं काळीच थरथरलं पाहिजे. हा जो प्रवास आहे तो प्रवास तो अभिनयाने नाही होत आहे. या हृदयचं त्या हृदयी. अभिनय गळ्यापासून असा करता येईल, पण माझ्या हृदयातून मला जे वाटते ते मी जे वाटते तेच बोलत गेलो. काहींना असं वाटलं असेल की अरे याच्यात वक्तृत्व आहे की नाही, अमुक नाही, पण आज 40 वर्षे लोक माझं ऐकतायत. महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वोच्च व्याख्यानमालामध्ये पहिली 5 माणूस निवडली जातात, अजूनही बोलावतायत, हे नम्रतेने सांगतोय. हे का घडत गेलं तर मी मजकुराचा लेखक आहे, मी मजकुराचा वक्ता आहे. तरी पण लोकांना ते आवडत गेलं आणि ते होत गेलं. क्या. एक जाता जाता सांगेन याला धरून की हे झालं कार्यक्रमांचं, पण मी अनेक ठिकाणी निवेदनं पण केली त्या काळात. हो. म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि अरुण दाते यांचा तर मी किती वर्ष निवेदक होतो. मी दाते साहेबांना म्हटलं तुम्हाला इतके लोकप्रिय निवेदक मिळतील आणि पुण्यात तर किती आहेत तुम्हाला सांगायला नको, मला कशाला बोलवता. तर तेव्हा ते म्हणाले की मला पाठांतर केलेलं निवेदन नको आहे. हा. मला आशय समजून, कविता समजून ते मांडणारा माणूस पाहिजे आणि ते तू आहेस. क्या बात. म्हणजे शेवटी आपलं आतून असेल तर होतं. आणि खरोखर मी सांगतो, मी कृतार्थपणे सांगतो की महाराष्ट्रातल्या लेखक कवींचं मला किती प्रेम मिळालं ते सांगतील, कारण ते सांगू शकतात. पण जे लिहू नाही शकत, जे कविताही नाही करू शकत, असा जो एक संवेदनाशील खूप मोठा समाज आहे, त्यांच्या घराघरात माझी अनेक पुस्तकं आहेत, पत्रव्यवहार आहे, संवाद आहे. मला वाटतं मगाशी जे आपण विचारलं त्याचं उत्तरही आहे की साहित्याने मला एक विस्तारलेलं कुटुंब दिलं. खरं तर एआयच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आता, निबंध सुद्धा एआय लिहितोय किंवा अख्खी स्टोरी लिहून काढतोय एआय. प्रेमकविता पण प्रेमकविता पण लिहितोय. इवन तुमची एखादी कविता एआय ला दिली आणि एआय ला म्हटलं हे माझ्या शब्दामध्ये कर, साध्या सोप्या शब्दामध्ये, किंवा हे मुक्तछंदामध्ये कर, तर असं सुद्धा एआय करतोय. आवाज आता अशा बदलतात, वेळेस आवाज बदलतात. कॉपीराईटचे बरेचसे गोष्टी येतात. अशा वेळेस तुमच्यासारख्या लेखकाची कशी कोंडी होते? कारण आता तर तुम्ही तरुण पिढीचे दमदार साहित्यिक आहात, तर हे कसं तुम्ही त्यातनं स्वतःची हे करून घेऊ शकता? म्हणजे अडचणीतनं कशी तुम्ही मार्ग काढणार आहेत या सगळ्या गोष्टीत? एआय नक्कीच तारक की मारक हे आता नवीन शाळेत पण ते नवीन निबंधाला विषय लागतात ना, तसं हे नवीन विषय आता आलेले आहेत. त्यामुळे तारक मारक हा प्रश्न आपण बाजूला ठेवूया आणि साहित्य संदर्भात म्हणायचं झालं तर अनुवादासाठी म्हणा किंवा अशासाठी नक्कीच एआय हे तुम्हाला बऱ्यापैकी हेल्पफुल आहे. पण कितीही खरा दिसणारा गुलाब तुमच्या एखाद्या प्रेयसीच्या हातात दिला पण तो नक्की हुंकताना प्लास्टिकचा निघाला तर तिथे प्रेम फुलू शकणार नाही. तशी ती एआयची कविता असेल. कविता ही मुळातच भावनांचं बाय प्रोडक्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या लिहिणाऱ्या व्यक्तीची भावना त्याच्यामध्ये पूर्ण अशी अंतर्बाह्य मिसळत नाही, घुसळत नाही, तोपर्यंत ती जाणवते. म्हणजे ही ये हृदयचे ते हृदय असं म्हणायचे ना पूर्वीची लोक, किंवा अजूनही आपण म्हणतो. खरी कविता, लिहिलेली कविता, जगलेली कविता, त्याला खरी टाळी येतेच. आणि जर का ते आर्टिफिशियल असेल, इंटेलिजन्सनी लिहिलेलं, तर ते सुद्धा समोरच्याला कदाचित बुद्धिमत्तेच्या पातळीवरती पटेल सुद्धा, पण भावनांच्या पातळीपर्यंत ते उतरणार नाही असं मला वाटतं.
त्यामुळे कविता त्या बाबतीत मला सेफ वाटते की ती सेफ आहे. पण अनुवादासाठी एआयचा उपयोग आणि ह्या पण अनुवादांसाठी तर हे नोकऱ्या जाणारीच गोष्ट आहे, त्यांचं मानधन जाणारीच गोष्ट आहे. नाही, मला असं वाटतं की नोकऱ्या जाणार नाहीत. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा एखादी कुठलीही टेक्नॉलॉजी आली नवीन, की ती टेक्नॉलॉजी आली की मग ते थोडंसं ते वावटे उठतेच ते, की कॉम्प्युटर आल्यावरती अरे बापरे नोकऱ्या गेल्या तेव्हाच्या लोकांचं झालं. गुगल आल्यावरती वाटलं की नोकऱ्या गेल्या. तसं एआय आल्यावरती ही चर्चा झाली आहे सुरू, की बाबा झाली. पण नोकऱ्या वगैरे जाणार नाहीत. नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि जे आजचे नोकऱ्या कोणाच्या जातील, की जो हा बदल स्वीकारणार नाही. त्यामुळे जर का मी अनुवादक असेन आणि जर का मला एआयचा योग्य तो उपयोग कळला, त्याचा वापर कसा कळला, की शस्त्र माझ्याकडे आहे, काडेपिटी माझ्याकडे आहे, पण ती ती ज्योत किंवा ती आग लावायची कशी, ते शस्त्र चालवायचं कसं, हे जर का मला कळलं तर युद्धात मी लवकर जिंकू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीनं जर का एआयचा उपयोग अनुवादकाला नीट कळला ना, तर एक छोटंसं उदाहरण सांगतो मी. आता एका परिसंवादात मी गेलो होतो, तिथे मी ऐकलं होतं. इंग्लिश मधली ती कादंबरी होती किंवा ते काही ललित लेख होता. त्याच्यामध्ये फ्रेंड्स ही जी सिरियल आहे, त्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्या इंग्रजी ह्याच्यामध्ये होता, मूळ ग्रंथामध्ये. एआय मध्ये टाकलं त्यांनी, त्याला फ्रेंड्सची तशी काही व्याख्या माहित नाही, त्याला फक्त फ्रेंड्स म्हणजे मित्र माहितीये. तर अनुवाद करताना त्यांनी तो जो काय होता की मित्र, त्याने असा अनुवाद केला, पण तिकडे त्या वेबसिरीजचा उल्लेख फ्रेंड्स म्हणून येणं अपेक्षित होतं. अशा वेळी अनुवादक तिकडे लागतो. त्यामुळे जरी तुम्ही अनुवादन करण्याकरता एआय वापरलं, तरी ते रिफाईन करण्याकरता, पॉलिश करण्याकरता तुम्हाला चांगला अनुवादक, ती भावना मुळात अनुवादात उतरली पाहिजे त्या मूळ ग्रंथातनं अनुवादित ग्रंथामध्ये. त्याच्याकरता अनुवादक जे असतील ते जास्त जोमानं काम करू शकतील आणि जास्त काम करू शकतील. इथे थोडस मला असं मांडायचं मत की अनुवाद जे आपण म्हणतो भाषांतर या अर्थाने, किंवा शासकीय पत्रांचा अनुवाद असेल किंवा एखाद्या कादंबरीचा अनुवाद असेल गद्य, इथपर्यंत कदाचित तुमचा एआय आता म्हटल्याप्रमाणे मदतीला नक्की आहे. परंतु काही संकल्पना या त्या मातीच्या असतात, त्या मातीतून अशा रसरशीर उगवून येतात. बरोबर. अशा खरंच आहे. आता तुम्ही मला सांगा की संसार हा शब्द आहे, याचा एआय ला सांगा अनुवाद करायला. संसार म्हटल्यावर मी जाहीरपणे या माध्यमात बोलतोय, संसारचा अनुवाद इंग्रजीत एआय काय करेल हे का मी म्हणतोय, तर नुसतं मी अरे संसारच असता तेव्हा चुल्यावर आहे लोकप्रिय कवितेचं उदाहरण नाही देणार आहे. संसार म्हटलं मला संसाराचा कंटाळा आला. म्हणजे कसला आला, विवाहाचा आला का, लग्नाचा आला का, मला जगण्याचाच आला का, मला सुखदुःखांचा आला का, मान अपमानाचा आला का. म्हणजे त्या संसारामध्ये हजारो गोष्टी आहेत ना. मला म्हणायचंय की मृदगंध असं म्हटल्यावर तो एआय जे देईल, मातीचा सुगंधाला तो काही जोईल, पहिल्या मातीचा जोईल अमुक अमुक, तसंच नाहीये ना ते. त्या मृदगंधामध्ये हजारो ज्या आतल्या छटा आहेत. म्हणजे पुन्हा मी म्हणतो तेच आहे की संवेदना ज्या आहेत खोलवरच्या, त्या संवेदना हरवून आपण फक्त जगण्याचं व्यापारीकरण करायचं, तर या कृत्रिमतेचा उपयोग जरूर आहे. परंतु कदाचित एक पोएटिक काव्यात्मक वाटेल, पण पाऊस येतो नाही येत नाही अशा वातावरणात कुणाच्या तरी आठवणीने जेव्हा डोळे भरून येतात, ते जे डोळे भरून येणं आहे ते किती म्हटलं तरी सुद्धा ते कृत्रिम असू शकत नाही आणि ते असू शकणारच नाही जोपर्यंत मनुष्यच नव्हे सजीव ही जमात आहे. अगदी काऊचिव पण असतील, त्यांना पण त्या भावभावना आहेत. अहो साधं तहानलेल्या कावळ्याचं कावकाव आणि पाणी प्यायल्यानंतरच त्याचं कावकावणं, याच्या छटामध्ये फरक जसे आहे अगदी ते आहेच सजीवांच्या मध्ये. बरोबर. तर ते ते कधी कुठे जाणार नाही. ते जोपर्यंत आहे तोपर्यंत उत्तम गायन, चांगली कविता, कसदार बोलणं, या गप्पा ही नाती याला मरण नाही. फक्त या ज्या महत्वाच्या मानवी ऐवजाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या आड हे आपण अधिक आणतोय, ते आवरण इतकं टाकतोय की मूळ गोष्टीपर्यंत जाईपर्यंत या मुलांना तारुण्य गमवावं लागू नये. सर, जनरली लोकांना आहे ना कविता कळते पण करता येत नाही, किंवा ते एक त्यांच्यामध्ये एक ती रुखरुख असते, किंवा बऱ्याचदा असं होतं की अनेक कवयित्रींच्या कविता खूप आवडतात, पण त्यांची एक मनापासून एक इच्छा असते. अशा सर्वसामान्य जी लोक आहेत, वाचक आहेत, अशांना तुम्ही काय सांगाल की ते जेणेकरून की ते कवितेपर्यंत पोहोचतील?
चांगल्या अर्थाने, म्हणजे त्यांना स्वतःला कविता केल्याचा आनंद, आपल्याकडून काहीतरी निर्मित झाल्याचा आनंद असा मिळू शकेल. त्याच्यामध्ये एक आणखी छोटी गोष्ट मला गंभीरपणे सांगायची आहे. हा. ती म्हणजे काही अत्यंत थिल्लर राजकारण्यांनी, काही अतिशय सामान्य वकुबाच्या नटांनी कविता हे फार सोपं प्रकरण आहे हा. अशा पद्धतीने जे मांडले, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना असं वाटतं की केवळ फक्त एक यमकं जुळवत गेलो किंवा त्याच्यावर लोकांना टाळ्या वाजवायला सांगितलं. नाही, ते तर आहेच, ते तर आहेच, पण काहीतरी म्हणजे कुठला तरी एक सामान्य सुमार विषय घ्यायचा. म्हणजे आता मी त्याचा मुद्दा म्हणून काही उदाहरण देऊ इच्छित नाही, कारण मला त्यांना कमी लेखायचं नाही, कारण त्यांच्यापर्यंत ते काम करतायत. पण लोकांचा समज झाला की हीच कविता, मग विंदा करंदीकर, मग इंदिरा संत, खानोलकर, हे मांडणार केव्हा? पुलंसारख्या एका मोठ्या श्रेष्ठ लोकप्रिय लेखकाने काय केलं तर फार नामवंत कवींच्या कविता सुनीताबाई बरोबर म्हटल्या. आम्ही पुलंच्याकडून बोरकर ऐकले, पुलंच्याकडून आम्ही आरती प्रभू ऐकले, पुलंच्याकडून आम्ही नारायण सुर्वे ऐकले. हे आजचे लेखक कवी का नाही करत? मला वाटतं काय माहितीये का की स्वतःला जर बरी कविता सुचत नसेल तर आपल्या मराठीमध्ये संतांपासून वसंतांपर्यंत जे देणं आहे ते मांडा ना तुम्ही. क्या बात आहे. ते केलं तरी कळेल, तो दर्जा तरी कळेल. नाही कळेल. आणि काय होतं त्याच्यामुळे मग काहीतरी प्रासंगिक, म्हणजे काय त्याला मला उदाहरण देता येत नाही, मला असं म्हटल्यावर तुला काही जण राग येईल, पण तुम्ही कदाचित 4 पैसे मिळवाल ते मिळवाल, पण लोकांना संकेत चुकीचे जातात. तर मी एक सांगेन या माध्यमातून की कविता संग्रह मुद्दा म्हणून घ्या, कविता मोठ्याने वाचली पाहिजे, मनात तर वाचलीच पाहिजे. एखाद्या पावसाळी संध्याकाळी तुम्ही इंदिरा संत मनात वाचा, पण कधीतरी तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये बसून, तुमचे आई वडील असतील, तरुण मुलं असतील, तर तुम्ही ते समोर ठेवून, रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, वा. मातीतून मी आले वरती, मातीचे माधुरे जीवन. पूर्णमयी इंदिरा संतांची वाचा ना. त्याचा आनंद जेव्हा तुम्हाला घेता येतो त्यावेळेला तो आपोआप लोकांमध्ये पोचतो. इथे मी मुद्दामून सांगेन की भाषेच्या अध्यापकांनी खूप काम केलं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने अनेकदा अध्यापक वाचतात त्यामुळे पण ती नवीन पिढी दूर जाते. कविता कवितेसारखीच वाचली पाहिजे. छंद असेल तर छंदात, मुक्त छंदात असेल तर मुक्त छंद का होईना एक छंद आहे. बरोबर. म्हणजे वसंत बापटांची फुंकर कविता मुक्त छंद आहे, पण मी 2 पद्धतीने वाचून दाखवतो. बसा म्हणालीस म्हणून बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकंच, बाकी मन नव्हतं थाऱ्यावर, हे वाचन नाहीये. हे वाचन नाहीये. बसा म्हणालीस म्हणून बसलो, हसलीस म्हणून हसलो, क्या बात. बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझघरात, माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. कशाला कोरले आहेस हृदय उलटे उत्तान, आणि पतीच्या नावाचा नाजूक कशीदा. अगं त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. क्या बात आहे. आता हे मुक्त छंद आहे, पण तो मुक्त छंद, तो संवाद मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. असे डॉक्टर विमो कुलकर्णी, वाराकांत, कवी अनिल यांचे मुक्त छंद सादर करा ना. त्यात अभिनय आहे, त्यात संवाद आहे, संवाद आहे, आशय आहे, लालित्य आहे. त्यातला एक टाका जरी चुकली असती, अगदी. काव्य आहे ना. हा काव्य. टाका तिथला नाहीये, काळजाचा आहे. हा, एकदम बरोबर. करतच नाहीत काम हे. वाईट वाटतं मला. आणि मग काय होतं माहितीये का, दुर्दैवाने मराठी मुलं मराठी बाजूला ठेवून हिंदी घेतात, इतर भाषा शिकवतात. एक वेळ फ्रेंच शिकलेली बरी पण मराठी नको, ही जी वृत्ती का आली याचं कारण मला वाटतं की पालकांनी आणि शिक्षकांनी मधल्या पिढीत नाही पुरेसं काम केलेलं. थोडा राग येईल कदाचित, माझ्यावर लोक बोलतील, बोलू द्या, कारण शेवटी काय माहितीये का, तुमच्याशी इथे मी काही वेळ घालवायला खोटं बोलायला बसलो मनातलं बोलतोय मी. अगदी. आम्ही जे बोलतोय ते आमच्या शिक्षकांनी सांगितलं म्हणून. आमचे विद्यार्थी थोडंफार काम करतायत, आम्ही काहीतरी प्रयत्न केला असेल, पण तरुण पिढीच्या शिक्षकांनी अर्थातच 100 25 जण उत्तम काम करतायत, माझ्याशी संवाद ठेवतात, बोलतात, त्यांचं मी ऐकतो, पण ते प्रमाण वाढायला पाहिजे. सर, 2 वेगवेगळ्या पिढ्यांचे खरं तर लेखक गीतकार तुम्ही दोघेही आहात, तर तुमच्यामध्ये वैचारिक कधी हे होतं का, घमासान होतं का? आणि ते नेमकं कसं असतं, ते चित्र कसं असतं? धमासान किंवा असं
ही गोष्ट काय अशी काय माहिती काय त्याला की इस्टेट असते किंवा जमीन जुमल्याचं भांडण असतं तशा प्रकारचं नसतं. परंतु काही वेळेला असं असतं की हे नाही मला तेवढंच अजून भीत तो पण एखादा मला जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा मी पण मोकळेपणे विचारतो. आता कसं आहे माहिती का गायत्री की तो पल्ला दूर गेला की आदित्यने मी याच्यात असं काहीतरी एक अंतर आहे आणि ते अमुक आता एक नकळत त्या मैत्रीमध्ये पण एक परिपक्वता आली आहे. म्हणजे हे सांगायला मला आवडेल की माझा दिगंताचा उद्गार या नावाचा जो निवडक कवितांचं पुस्तक जे आलं तर जवळजवळ माझ्या 13-14 संग्रहामधल्या जवळजवळ 1,500 कविता पण त्याचे संपादक मकरंद जोशी यांच्या हातात देण्यापूर्वी मी पूर्ण हक्क आदित्यकडे दिले होते. आदित्य याच्यातले तू निवड आणि तू टाळ, तुला नको त्या बाजूला कर, हे मी का सांगितलं. पण त्यांनी त्या बाजूला ठेवल्यावर मी काही या चांगली चांगली बाजूला का ठेवली असं केलं नाही. कारण तिथे तो आदित्य प्रवीण दवणे नव्हता. तिथे त्याची भूमिका एक निवडणारा एक प्रकारचा परीक्षक म्हणा किंवा काही म्हणा आस्वादक भूमिका होती. त्यामुळे या भूमिकांच्या मध्ये आम्ही कधीच गल्लत केली नाही. काही वेळेला असं होतं की एका क्षेत्रातली दोघांचे मित्र असलेली माणसं येतात, त्यांचे विषय वेगवेगळे असतात. म्हणजे अशोक पत्कीनी जेव्हा त्याचं गाणं एका चित्रपटासाठी ध्वनिमुद्रित केलं की ज्यांच्यावर मी इतक्या वर्ष काम केलं, पत्की साहेबांनी मला मोकळेपणाने सांगितलं दवणे हा फोन तुमच्यासाठी केला नाही, तुमच्या चिरंजीवांसाठी केलाय. अरे क्या बात आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने अतिशय अभिमानच होता ना असा. तर असंच हे घडत जातं. किंबहुना आता अगदी स्पष्ट सांगायचं झालं आता मी माझ्या वयाचा आणि मनाचा टप्पाही असा ओलांडलाय की स्वाभाविकच त्याचं कौतुक जेव्हा होतं तेव्हा मला तो माझ्या कौतुकाचाच पुढचा अंक वाटतो, तो विस्तार वाटतो. क्या बात. आता मला माझं गाणं कोणाला आवडणं किंवा न आवडणं किंवा माझं व्याख्यान आवडणं न आवडणं हे मी आता इतक्या वर्ष ऐकतच आलो की काय सांगणार त्याच्या पुढे. पण तुमच्या आदित्यचं मी ऐकलं, छान सूर लागला होता. किंवा कोणीतरी आदित्य घरी यायच्या आधीच कार्यक्रमाचे फोटो तिथले मला पाठवतो. तर मला वाटतं की अरे मी माझा आनंद नाही ना, म्हणून या मानचिन्हांच्या जागा ज्या आहेत त्या पण त्याच्या अनेक फळ्या मिळतात त्याच्यासाठी मोकळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं द्वंद्व होत नाही. परंतु आवड निवड कधीतरी एखादी कविता खाली वर किंवा नाही एवढं होऊ शकतं, पण तेवढं तर होतच. हा तेवढं असायला हवं. मजा येते ना तशी. गुढी गुढी वातावरण आमच्याकडे नाहीये बोलतो आम्ही. किंवा मला त्याच्या चेहऱ्यावरून कळतं की काही त्याला खास नाही वाटलं, त्यालाही कळतं. तुझे पुढचे गोल्स काय आहेत किंवा तुझे पुढचे अम्बिशन्स काय आहेत, महत्वाकांक्षा काय आहेत, हे कसं पुढे नेणार आहेस? विरासत कशी पुढे नेणार आहे याचं उत्तर माझ्याकडे अगदी धक्कादायक सांगायचं झालं तर ते आत्ता नाहीये. कुठेतरी मला एकाने विचारलं होतं की तू ह्याच्यात आता रुळलायस किंवा आता कुठेतरी तू एस्टॅब्लिश झालायस. मी म्हटलं मी एस्टॅब्लिश व्हायला आलोच नाही इथे. मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं स्वांत सुखाय यायचं, आनंद घ्यायचा आणि कधीतरी जायचं. बाबा मागे छान त्यांनी फ्रेज वापरले की 2 नसण्यामधलं आपलं असणं असतं. क्या बात आहे. ते असणं एन्जॉय करण्यापुरतीच माझ्याकरता कविता आहे. अम्बिशन म्हणशील माझ्या पुढच्या भविष्यातल्या काय आहेत तर त्या कवितेबद्दलच्या नाही आहेत. कविता जशी पुढे नेत राहील ठीक आहे, संग्रह येतील आले तर कदाचित मी वेगळ्या साहित्य प्रकारात प्रवेश करीन, कादंबरी माझी येईल बहुधा, प्रवास वर्णन येतील. हे काही अम्बिशन नाही आहेत, ते माझ्या एकंदर जीवनाची बाय प्रोडक्ट्स असतील. ती जगणं आधी आणि मग हे सगळे साहित्य प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे ते आले तरी येतील, नाहीतर नाही येणार. अम्बिशन जगण्यातले सोबती असतील. अम्बिशन म्हणशील तर प्रवासाविषयीचे माझे अम्बिशन्स आहेत की मला असं वाटतं की जर का मानव जन्म मिळालेला आहे आणि त्या मानव जन्मात सुद्धा जर का आपल्याला अशी एक संवेदना मिळाली आहे की तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचंय तर त्या संवेदनेचा उपयोग करून जितक्या कुठल्या संस्कृती आपल्या जगभरात आहेत, मानव नावाच्या एका निर्मात्यानं जे काही घडवून ठेवलंय जगभरात, मग ते खाद्य असेल, मग ते काही वास्तू असेल, मग ती काही कला असेल, ती कविता असेल, नाट्य असेल, त्याचा निदान कुठेतरी त्याच्या निदान दूरच्या सावल्या तरी आपल्यावरती पडाव्यात आयुष्यभर. तो रसिकतेनं अनुभवावा तेवढंच अम्बिशन माझं आहे. आणि जर का ते जमलं आयुष्यभरात तर
जीवन सार्थक लागलं असं मला वाटेल. क्या बात. जेव्हा लेखणीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो तेव्हा केवळ नाव पुढे जात नाही तर एक संस्कृती जिवंत राहते. प्राध्यापक प्रवीण दवणे आणि प्राध्यापक आदित्य दवणे यांची ही शब्दांची विरासत पुढच्या पिढीसाठी हा प्रेरणादायी प्रवास आहे.